नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर्शीकर तुमचं एऑन आयचा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत करतोय. आजपासून आपण अंकगणिताची एक सिरीज चालू करतोय. यामध्ये बेसिकपासनं आपण एक टॉपिक कव्हर करणार आहोत. बेसिकमध्ये एवढं बेसिक असणार आहे की संख्या पद्धती हा आपला आज पहिला टॉपिक आहे. पण पहिला जो टॉपिक आहे तो आपला आहे बेसिक मॅथ्स, म्हणजे अगदी बेसिक्स मॅथमॅटिक्सचे किंवा अंकगणिताचे जे बेसिक्स कॉन्सेप्ट्स आहेत ते कव्हर करणार आहोत. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात बेसिक कॉन्सेप्ट म्हणजे काय तर संख्या पद्धती. आणि मग त्याच्यानंतर मग बेरजेचे रूल्स काय आहेत, वजाबाकीचे रूल्स काय आहेत, इथपासूनच आपण पुढे जाणार आहोत. एक दोन जे लेक्चर्स आहेत, एक दोन जे व्हिडिओज आहेत ते अगदी या बेसिक मॅथमॅटिक्सवर असणार आहे. कारण हा खूप जास्त बेसिक आहे. याचा तुम्हाला पुढच्या सगळ्या टॉपिकमध्ये किंवा गणित जर म्हटलं तर गणिताचे दोन भाग असतात. एक असतो की तो प्रश्न समजून घेणे, त्याच्यानुसार एक इक्वेशन एक समीकरण तयार करणे, आणि दुसरा भाग असतो तो म्हणजेच काय की त्या समीकरणाला सोडवणे. तर तो सोडवण्याचा भाग आहे हा तुम्हाला प्रत्येक प्रश्नामध्ये मिळणार आहे. आणि तो सोडवायचा कसा हा तुम्हाला या टॉपिकमध्ये मिळणार आहे. आणि म्हणून लक्षात घ्या की हा खूप जास्त बेसिक आहे आणि याचाच उपयोग बेसिक जे मॅथमॅटिक्स आहेत किंवा आज आपण जे घेणार आहोत त्याचे छोटे छोटे जे टॉपिक्स आहेत याचा उपयोग काही बुद्धिमत्तेच्या चॅप्टर्समध्ये टॉपिकमध्ये सुद्धा उपयोगी ठरतात. तर आता चालू करू आपण संख्या पद्धती यापासून. लक्षात ठेवा टॉपिकचं नाव आहे बेसिक मॅथमॅटिक्स. बघा पहिला जो आहे बेसिक मॅथमॅटिक्स म्हणजे तो आहे नंबर सिस्टम, म्हणजे संख्या पद्धती. संख्या पद्धती म्हणजेच काय की संख्येचे काही सेट्स करण्यात आलेले आहेत. कोणत्या संख्येला काय म्हटलं जातं. जसं पहिला जो प्रकार आहे तो आहे नैसर्गिक संख्या किंवा ज्याला मोज संख्या सुद्धा म्हटलं जातं. मग नैसर्गिक संख्या म्हणजे कोणत्या तर ज्या एक पासून सुरुवात होतात. 1 2 3 4 5 6 ह्या सगळ्या संख्या म्हणजेच काय तर नैसर्गिक संख्या आहेत. किंवा आपण काही जर वस्तू जर मोजायच्या असतील तर ते आपण 1 पासून चालू करतो आणि म्हणून त्यांना मोज संख्या सुद्धा म्हटलं जातं. सिमिलरली त्याच पद्धतीने दुसरा जो प्रकार आहे त्याला पूर्ण संख्या म्हणतात. फक्त हे कम्पेअर करा किंवा लक्षात कसं ठेवायचं ते नेमकं लक्षात ठेवा की पूर्ण संख्या म्हणजेच काय तर नैसर्गिक संख्यामध्ये फक्त तुम्हाला शून्य मिळवायचं आहे. म्हणजे एक पासून तर ह्या नैसर्गिक संख्या आहेतच, त्यामध्ये फक्त जर शून्य मिळवलं तर त्या होणार काय तर पूर्ण संख्या. सिमिलरली परत त्याच्या पुढे जर गेलं म्हणजेच काय तर पूर्ण संख्या जर आपण नंबर सिस्टम नंबर लाईन जर लिहायची असेल तर आपण 0 1 2 3 1 2 3 4 असं लिहितो आणि या बाजूला -1 -2 -3 या पद्धतीने लिहितो. हे इथपासून या बाजूला ज्या संख्या आहेत त्याला आपण नैसर्गिक संख्या म्हणतो. शून्य पासून जे आहेत त्यांना पूर्ण संख्या म्हणतो किंवा पूर्णांक म्हणतो. सॉरी पूर्ण संख्या म्हणतो. आणि जे पूर्णांक आहे ते म्हणजेच काय तर हे निगेटिव्ह नंबर्स पण जर त्याच्यामध्ये जर आपण मिळवले तर त्यांना काय म्हणायचं तर पूर्णांक संख्या म्हणायचं आहे, म्हणजे ज्याला इंटेजर्स म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये निगेटिव्ह नंबर्स, पॉझिटिव्ह नंबर्स आणि शून्य अशा सगळ्या संख्या त्यामध्ये येणार आहेत. नेक्स्ट आहेत काय तर समसंख्या. समसंख्या ज्याला इव्हन नंबर म्हणतात. समसंख्या म्हणजेच काय तर ज्या संख्येच्या एकक स्थानी कितीही मोठी संख्या असेल तरी पण ज्याच्या एकक स्थानी संख्या आहेत कोणत्या तर 0 2 4 6 आणि 8 यापैकी जर एक जर संख्या असेल तर त्या संख्येला म्हटलं जातं समसंख्या. मग राहिल्या कोणत्या संख्या तर ज्यांच्या एकक स्थानी आहेत कोणत्या तर 1 3 5 7 9 अशा संख्यांना म्हणायचे मग काय तर विषम संख्या. तर हे 5 प्रकार झालेत. याच्यानंतरचा जो प्रकार आहे तो आहे काय तर मूळ संख्या. मूळ संख्या कोणती आहे तर बघा मूळ संख्या म्हणजेच काय तर एखादी संख्या आहे त्या संख्येला एक आणि त्या संख्येने जर भाग जात असेल तर मग अशा संख्येला म्हटलं जातं मूळ संख्या. एक एक्झाम्पल घेऊ, जसं 5 आहे. 5 ला जर भाग द्यायचा असेल तर याला 1 ने तर भाग जातो कारण 1 ने सगळ्या संख्येला भाग जातो. याच्या व्यतिरिक्त फक्त 5 ने भाग जातो. या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जाणार आहे, म्हणजे 1 आणि 30 संख्या अशा दोनच संख्येने जर भाग जात असेल तर त्या संख्येला म्हणायचे मूळ संख्या. पण जर दुसरी संख्या घेतोय मी जसं 10. 10 ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो एक तर 1 आहेच, या व्यतिरिक्त 10 तर आहेच, पण या दोन संख्येच्या व्यतिरिक्त 2 आणि 5 सुद्धा आहेत. या 2 ने पण भाग जातो आणि 5 ने पण भाग जातो. मग ही जी 10 आहे ही मूळ संख्या असणार नाही, तर ते मूळ संख्येच्या विरुद्ध जो कॉन्सेप्ट आहे ज्याला म्हटलं जातं संयुक्त संख्या किंवा कंपोजिट नंबर ते होणार काय तर 10 असणार आहे. तर 10 लक्षात ठेवा, ज्या संख्येला 1 आणि 30 संख्या याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या संख्येने भाग जात असेल तर संयुक्त संख्या, आणि फक्त त्या दोनच संख्यांनी जर भाग जात असणार तर ती आहे काय तर मूळ संख्या. या सोबतच काही एक्स्ट्रा माहिती तर दिलेली आहे. मूळ संख्या कोणकोणत्या आहेत तर 2 3 5 7 त्यानंतर मग 11 आहे 13 आहे. ह्या सगळ्या संख्या मूळ संख्या आहेत. हे लक्षात ठेवायचे तुम्हाला 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या आहेत किती तर 25 मूळ संख्या आहेत. आणि ह्या 25 मूळ संख्या जेव्हा जेव्हा तुम्ही हा टॉपिक रिवाइज करणार आहे तर ह्या सगळ्या संख्या वाचून काढायच्या. सगळ्या पाठ करण्याची गरज नाही, पण बऱ्याचदा बुद्धिमत्तेच्या प्रश्नामध्ये मूळ संख्या माहीत असणं गरजेचं आहे. सगळ्या मूळ संख्या पाठ करणं शक्य नाहीये तर ते फक्त 100 पर्यंत लक्षात ठेवा. टोटल 25 आहेत.
2 ही सर्वात लहान सममूळ संख्या आहे. सममूळ संख्या लक्षात ठेवा की अशी संख्या जी मूळ संख्या पण आहे आणि सम पण आहे ती आहे काय तर फक्त 2 आहे. कारण दुसरी कोणती जर समसंख्या घेतली म्हणजेच कोणती ज्याच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 ह्या संख्या आहेत. जसं एकक स्थानी जर आपण जर कन्सिडर केलं की 4 आहे आणि इकडे मग कोणती पण एखादी संख्या असेल कोणतीही संख्या असेल तरी पण एकक स्थानी 4 आहे. तर मग अशा वेळेस ही संख्या कधीही मूळ संख्या असू शकत नाही किंवा फक्त जर तुम्ही 54 जरी कन्सिडर केलं तरी पण ही मूळ संख्या असू शकत नाही. का? कारण समसंख्या आहे म्हणजे 2 ने नेहमी भाग जातोच. प्रत्येक समसंख्येला 2 ने भाग जातो आणि म्हणून समसंख्या मूळ संख्या असू शकत नाही. फक्त त्याला अपवाद आहे ते म्हणजेच काय तर 2. कारण 2 ला भाग जातो ते फक्त 1 आणि 2 नेच या दोन संख्येने आणि म्हणून 2 ही झाली मूळ संख्या. मग राहिलेत काय तर 1 ते 100 पर्यंत 25 ह्या मूळ संख्या आहेत. तर मग संयुक्त संख्या किती असणार तर त्या लक्षात ठेवा की त्या 75 नाही आहेत त्या फक्त 74 आहेत. त्याचं कारण काय? कारण 1 ही मूळ संख्या पण नाही आहे आणि संयुक्त संख्या पण नाही आहे. मग सर्वात लहान मूळ संख्या कोणती तर ती आहे कोणती तर 4 आहे. लक्षात घ्या कोणकोणत्या संख्या घेतल्या आपण 1 2 3 4 5. आता यापैकी जर बघितलं तर ही मूळ संख्या पण नाही आहे संयुक्त संख्या पण नाही आहे. ही आहे मूळ संख्या आणि ही आहे सगळ्यात लहान संयुक्त संख्या. कारण 2 आणि 3 ह्या दोन्ही पण मूळ संख्या आहेत त्यामुळे सगळ्यात लहान जर म्हटलं तर ते 2 मूळ संख्या आणि सगळ्यात लहान संयुक्त संख्या ती आहे 4. नेक्स्ट पुढची जी संख्या आहे ती आहे जोड मूळ संख्या. जोड मूळ संख्या म्हणजेच बघा काय डेफिनेशन 2 मूळ संख्या ज्यामध्ये फरक किती आहे तर 2चा आहे. आता मूळ संख्येचा कॉन्सेप्ट तुम्हाला बऱ्यापैकी क्लिअर असतात की ज्या संख्येला 1 आणि त्याच संख्येने भाग जातो अशा संख्येला आपण मूळ संख्या म्हणतो. पण आता अशा 2 मूळ संख्या पाहिजेत ज्यांचा मधील फरक हा 2चाच असायला पाहिजे. जसं 3 आणि 5 ह्या दोन्ही पण मूळ संख्या आहेत आणि या दोघांमधला जो फरक आहे तो 2चा आहे. परत एक एक्झाम्पल घेऊ तो म्हणजे 5 आणि 7 ह्या दोन्ही पण मूळ संख्या आहेत यामधला सुद्धा फरक हा 2चा आहे. 11 आणि 13 ह्या दोन्ही पण मूळ संख्या आहेत आणि यामधला फरक आहे तो पण 2चा आहे. 17 आणि 19 दोन्ही पण मूळ संख्या आहे यामधला फरक पण 2चा आहे. तर दोन्ही पण मूळ संख्या आहेत आणि त्यामधला फरक हा 2चा आहे तर अशा संख्येला म्हटलं जातं जोड मूळ संख्या. कंडिशन लक्षात ठेवा दोन्ही संख्या ह्या मूळ संख्याच असायला पाहिजेत. याच पद्धतीने दुसरा एक प्रकार आहे त्याला सहमूळ संख्या म्हटलं जातं. सहमूळ संख्या म्हणजेच काय की नंबर्स हुज कॉमन फॅक्टर इज ओनली 1. म्हणजेच काय की त्यांचा जो अवयव आहे त्यांचा जो फॅक्टर आहे तो फक्त एकच आहे. एकच्या व्यतिरिक्त दुसरं कोणताही. याच्यामध्ये मूळ जरी नाव असलं तरी पण कंडिशन अशी नाही आहे की ती मूळ संख्याच असायला पाहिजे. बघा या दोघांमध्ये फरक लक्षात घ्या. जोडमूळ संख्यांमध्ये दोन्ही ज्या संख्या आहेत त्या मूळ संख्याच असायला पाहिजे पण सहमूळ संख्यांमध्ये अशी कंडिशन नाही आहे की ती मूळ संख्याच असायला पाहिजे. त्या कोणत्याही जरी संख्या असेल तरी पण चालेल फक्त त्यांच्यामध्ये कॉमन फॅक्टर्स म्हणजे सामायिक अवयव हा फक्त एकच असायला पाहिजे. एक एक्झाम्पल घेऊ 15 आणि 16. बघा दोन्ही पण ह्या मूळ संख्या नाही आहेत पण यांचा जर कॉमन फॅक्टर जर बघितलं तर तो 1 आहे. 1च्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही संख्येने या दोन्ही संख्याला भाग जात नाही आणि म्हणून ह्या दोन्ही संख्या काय असणार तर या को प्राईम नंबर किंवा सहमूळ संख्या असणार आहेत. इथं अजून काय एक्झाम्पल दिले बघा 14 आणि 19 5 7 9 ह्या सगळ्या संख्या काय तर ह्या सहमूळ संख्या आहेत. कोणत्याही जर 2 मूळ संख्या घेतल्यात कोणत्याही 2 मूळ संख्या जसा हा इथं एक्झाम्पल आहे कोणता तर 5 7 ह्या 2 मूळ संख्या आहेत. कोणत्याही 2 मूळ संख्या घ्या त्या नेहमी लक्षात ठेवा एकमेकांना त्या को प्राईम असतील त्या सहमूळ संख्याच असणार आहे कारण त्यांचा कॉमन फॅक्टर सामायिक अवयव हा फक्त एकच असेल. त्याच पद्धतीने 2 सक्सेसिव्ह नंबर्स म्हणजे 2 लगतच्या संख्या जर घ्या कोणत्याही 2 लगतच्या जसं आपण एक एक्झाम्पल घेतलाय तो म्हणजे 15 आणि 16. 15 16 घ्या 16 17 घ्या 17 18 घ्या 18 19 घ्या अशा कोणत्याही 2 लगतच्या संख्या घ्या तर त्या नेहमी ह्या सहमूळ संख्या असतातच. तर या दोघांमध्ये फरक लक्षात ठेवा काय आहे तो. नेक्स्ट पुढचा जो प्रकार आहे तो आहे परिमेय संख्या म्हणजे ज्याला रॅशनल नंबर म्हणतो. रॅशनल नंबर म्हणजे काय की ज्याला आपण p बाय क्यू म्हणजे p छेद q च्या स्वरूपात लिहू शकतो. म्हणजे ज्याला अंश आणि छेद आहे या स्वरूपात ज्याला आपण लिहू शकतो त्याला म्हटलं जातं काय तर परिमेय संख्या. आणि लक्षात ठेवा q ची व्हॅल्यू q हा 0 नसायला पाहिजे. याचा अर्थ काय की कोणतीही संख्या घ्या कोणतीही संख्या जो अंश आणि छेदामध्ये आपण लिहू शकतो. इथं एक्झाम्पल दिले 1/2 1/2. इथं p बाय क्यू अंश आणि छेद आहे 1/5 3/4 0/2 ह्या सगळ्या संख्या काय तर ह्या परिमेय संख्या आहे. 0/2 हे पण अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहिता येतं. जरी ही संख्या 0 जरी असली तरी पण लक्षात ठेवा ती एक परिमेय संख्या आहे. त्याच पद्धतीने एखादी जर संख्या दिली जसं 5 ही परिमेय संख्या आहे का तर हो आहे. का कारण कोणत्याही जर पूर्ण संख्या असेल तर त्याला छेद नेहमी 1 असतो आणि म्हणून 5 ला आपण अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहू शकतो आणि यामुळेच
तो काय झाला तर ते एक परिमेय संख्या असणार आहे. मग याच्या व्यतिरिक्त दुसरं काय असणार, याच्या विरुद्ध काय असणार आहे, तर त्याला म्हणायचं काय तर अपरिमेय संख्या. त्याची व्याख्या सुद्धा एक्झॅक्टली त्याच्या विरुद्धच असणार आहे. म्हणजेच काय की ज्याला आपण पी बाय क्यू म्हणजेच अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहू शकत नाही, अशा संख्येला म्हणायचं काय तर अपरिमेय संख्या. जसं आपल्याला हे माहित आहे की पाय जो आहे त्याची व्हॅल्यू आपण जनरली लिहितो किती तर 22/7 22/7 लिहितो आणि 3.14 असं त्याची काय तर दशांश अपूर्णांकामध्ये त्याची किंमत लिहितो. पण ही व्हॅल्यू ऍक्च्युअली त्याची ओरिजिनल व्हॅल्यू आहे आणि ही जी व्हॅल्यू आहे ही त्याची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहे. लक्षात ठेवा, जे 3.14 लिहितोय ते आपण अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहे. जर तुम्ही 22ला 7ने जर भाग दिला तर तुमची अशी खूप मोठी व्हॅल्यू येणार आहे आणि ते कधी न संपणारी व्हॅल्यू असणार आहे. बघा इथे डॉट 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 लिहिलेत, याचा अर्थ काय की ती कधी न संपणारी, भाग कंटिन्यू जातच राहणार आहे. आणि अशामुळे ही जी संख्या आहे ही संख्या तुम्हाला अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहिता येत नाही. लक्षात घ्या परत की ही जी संख्या आहे ही 22/7 नाही आहे. ठीक आहे, ही अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहे, एक्झॅक्ट व्हॅल्यू नाहीये त्याची. त्यामुळे या संख्येला ही जी दशांश अपूर्णांकात जी दिलेली आहे ती जी व्हॅल्यू आहे ते तुम्हाला अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहिले जात नाही आणि तीच खरी व्हॅल्यू आहे. 22/7 लक्षात ठेवा ही अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहे पायची. त्यामुळे पाय आहे ते काय झालं तर इरॅशनल म्हणजेच काय तर अपरिमेय संख्या आहे. त्याच पद्धतीने अंडर रूट म्हणजेच वर्गमुळामध्ये जर 5 आहे, वर्गमुळामध्ये जर 11 आहे, याची आपल्याला एक्झॅक्ट व्हॅल्यू काढता येत नाही. ती पण व्हॅल्यू ही अशाच याच पद्धतीने असणार आहे आणि म्हणून ती सुद्धा काय असेल तर अपरिमेय संख्या असेल. आणि मग एक तिसरा प्रकार आहे तो आहे काय तर रिअल नंबर्स. रिअल नंबर्स म्हणजेच काय तर परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या अशा सगळ्या संख्या मिळून तयार होतात काय तर रिअल नंबर्स. म्हणजेच काय तर वास्तविक संख्या. म्हणजेच काय वास्तविक संख्यांमध्ये खरं बघितलं तर सगळ्याच संख्या येणार आहेत. म्हणजे आतापर्यंत आपण जेवढे काही प्रकार घेतले तर ते सगळेच्या सगळे कशामध्ये येतात तर रिअल नंबर मध्ये येतात. म्हणजे रिअल नंबरचे एक छोटे 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 भाग जर केले तर आतापर्यंतचे आपण प्रकार घेतलेले आहेत. नेक्स्ट पुढचा जो प्रकार आहे तो आहे त्रिकोणी संख्या. म्हणजेच काय तर ट्रँग्युलर नंबर. त्रिकोणी संख्या म्हणजे काय तर ज्याच्यापासून त्रिकोण तयार करता येतो. जसं जर मी 3 म्हटलं, या 3 पासून त्रिकोण कसा तयार करायचा तर 1 आणि 2 असे 3 जर बिंदू काढले तुम्ही तर हा असा त्रिकोण तयार होतो. नेक्स्ट याचा पुढचा जर मोठा जर त्रिकोण काढायचा आहे तर आधी 1 बिंदू, त्यानंतर 2 आणि त्यानंतर मग 3 बिंदू, मग हा असा त्रिकोण तयार होईल. मग याच्यामध्ये किती आहे तर 6 आहेत. नेक्स्ट त्याच्या पुढचा जर त्याच्यापेक्षा मोठा जर काढायचा आहे तर हे 3 4 5 6 7 8 9 आणि 10. परत हा असा एक त्रिकोण तयार करता आला. जर असा जर त्रिकोण जर तयार करता येत असेल, आता याच्यामध्ये आहेत किती तर 10 बिंदू आहेत. असा जर त्रिकोण जर तयार करता येत असेल तर अशा वेळेस या सगळ्या संख्यांना म्हटलं जातं काय तर त्रिकोणी संख्या. बघा कॅन बी रिप्रेझेंटेड इन द फॉर्म ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल ग्रीड ऑफ द एलिमेंट्स. जर त्रिकोण तयार करता येत असेल तर त्याला म्हणायचं आपल्याला त्रिकोणी संख्या. कोणकोणत्या आहेत तर 1 3 6 10 15 21. म्हणजे याच्या पुढची जर लिहायचं असेल तर 5 डॉट काढा लागणार आपल्याला. मग 10 आणि 5 15 येणार आहे. मग त्याचा पुढचा जर मोठा त्रिकोण काढायचा तर 6 ऍड करावा लागेल. म्हणजेच काय झालं तर 15 आणि 6 21. तर या पद्धतीने हे सगळे काय तर त्रिकोणी संख्या आहेत. 1 ते 13 पर्यंत किती आहे तर एकूण लक्षात ठेवा 13 हे त्रिकोणी संख्या आहेत. त्रिकोणी संख्यामध्ये परत एक कॉन्सेप्ट घेऊ आपण, तो म्हणजेच काय तर त्रिकोणी संख्येला पाया सुद्धा असतो. जसं यामध्ये ही त्रिकोणी संख्या आहे किती, हा जर ट्रायंगल जर कन्सिडर केला तर यामध्ये टोटल एकूण जे बिंदू आहेत ते मी 6 काढलेले आहेत. पण याचा जर पाया जर काढला तर पाया आहे त्या ठिकाणी 3 डॉट्स आहेत. म्हणजे या त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे तर तो 3 आहे. बघा आता हा पाया काढायचा कसा किंवा एखादी संख्या दिलेली आहे ही त्रिकोणी आहे की नाही आहे हे कसं तुम्हाला डिसाईड करता येईल. जसं 6 आहे तर 6 ही त्रिकोणी संख्या आहे की नाही आहे, किंवा आता ही छोटी संख्या आहे तर तुम्हाला बिंदू काढून किंवा ते डॉट्स काढून तुम्हाला डिसाईड करता येईल. पण खूप जर मोठी संख्या असेल तर मग अशा वेळेस काढणं थोडंसं कठीण जाईल. तर मग अशा वेळेस काय मेथड आहे तर जी संख्या दिलेली आहे त्याला तुम्हाला डबल करायचे, डबल म्हणजे 6च्या डबल होणार 12 आणि 12चे असे अवयव काढायचे की जे दोन संख्या लगतच्या असायला पाहिजेत. म्हणजे 12चे अवयव कोणते तर 3 आणि 4 जे लगतचे आहेत. 2 आणि 6 पण आहेत पण ते लगतचे नाही आहेत, त्यामुळे ते आपण कन्सिडर करणार नाही, फक्त 3 आणि 4. मग यापैकी जी संख्या लहान असणार आहे तो काय असेल तर त्या संख्येचा पाया असणार. म्हणजे अशा जर लगतचे जर अवयव आहेत तर ही दिलेली संख्या त्रिकोणी संख्या असेल आणि ज्या अवयवांपैकी जी संख्या लहान आहे ती संख्या ऍक्च्युअली त्या संख्येचा पाया असणार आहे. परत एखादी एक्झाम्पल घेऊ आपण. 15 घेऊ. 15 ही त्रिकोणी आहे की नाही तर 15ला आधी आपण डबल केलं, झालेत किती तर 30 झालेत. आता 30चे असे अवयव शोधून काढा जे लगतचे आहेत. जसं 5 आणि 6.
एक जोडी मिळाली म्हणजेच काय झालं तर हा जो 15 आहे हा त्रिकोणी संख्या आहे आणि या जोडीपैकी जो लहान असणार आहे ते काय असेल तर त्याचा पाया असणार आहे. आय होप त्रिकोणी संख्याचा कॉन्सेप्ट क्लिअर असणार. नेक्स्ट स्क्वेअर नंबर म्हणजे चौरस नंबर ही तर बऱ्यापैकी तुम्हाला माहित असेलच. चौरस संख्या म्हणजे कोणती संख्या असणार आहे तर एखाद्या संख्येला त्या संख्येने गुणाकार केल्यानंतर जी संख्या येते त्याला आपण चौरस संख्या म्हणतो. जसं 2 गुणाकारामध्ये 2 होता काय तर 4 ही होणार काय तर चौरस संख्या. 3 गुणाकारामध्ये 3 जे होतं 9 9 असणार आहे चौरस संख्या. 4 गुणाकारामध्ये 4 16 ही असणार आहे चौरस संख्या. तर हे सगळे आपण घेतलेत काय तर संख्या पद्धती आणि म्हणजेच काय त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे संख्या असतात ते आपण कव्हर केले. नेक्स्ट पुढचा जो कॉन्सेप्ट आहे तो आहे काय तर बेसिक मॅथमॅटिक्स मध्येच बेरीज आणि वजाबाकी. बघा बघायला किंवा तुम्हाला ऐकायला फार सोपी वाटत असेल की हे तर आम्हाला येतच, पण होतंय काय की बऱ्याच विद्यार्थ्यांना बरेच जे ॲस्पायरंट्स आहेत वेगवेगळ्या परीक्षांची जे तयारी करतायत किंवा ज्यांना आता काही गॅप पडले काही वर्षाची गॅप आहे मॅथमॅटिक्समध्ये तर अशा वेळेस थोडंसं कन्फ्युजन होतं. तो फक्त कन्फ्युजन दूर करण्यासाठी म्हणून काही 4-5 एक्झाम्पल्स मी इथं घेऊन आलोय. बघा लक्षात काय ठेवायचे जर धनसंख्यांची म्हणजे पॉझिटिव्ह नंबरची जर ऍडिशन किंवा वजाबाकी असेल बेरीज किंवा वजाबाकी असेल तर ते करणं फार सोपी आहे. त्याची आतापर्यंत आपल्याला चांगली सवय झालेली असते. पण ज्या वेळेस निगेटिव्ह नंबर्स येतात तर अशा वेळेस थोडंसं कन्फ्युजन होतं. तर आपण बघू त्यासाठी रूल्स कसं डेव्हलप करता येईल. बघा पहिला जो प्रश्न आहे त्यामध्ये आहे -5 आणि -20. आता यामध्ये काय करायचंय तुम्हाला तर सगळ्यात आधी बघा मायनस साईन किती वेळा आले ते शोधून काढायचे. इथं जसं 2 वेळा आलेत आणि 2 ही काय आहे तर ही 2 ही आहे समसंख्या. ठीक आहे. जर मायनस साईन हे जर समवेळा आलेलं आहे तर अशा वेळेस काय करायचं मग यांची सगळ्यांची बेरीज करायची. किंवा दुसरं एक सोपं रूल बघू की जर सिम्बॉल जर सारखं असेल साईन जर सारखं असेल तर अशा वेळेस त्यांची करा बेरीज. परत सांगतोय सिम्बॉल जर सारखा असेल तर अशा वेळेस त्यांची करायची तुम्हाला बेरीज. म्हणजे इथं 5 आहे आणि 20 आहे दोघांचा पण साईन मायनस आहे तर आपण दोघांची पण करू बेरीज. म्हणजेच काय झालं तर 25 आणि मोठी जी संख्या आहे त्या मोठ्या संख्येचा तुम्हाला त्यामध्ये चिन्ह द्यायचंय. इथं मोठी संख्या 20 आहे तर 20चा चिन्ह दिला तर झालं -5 -20 इज इक्वल टू -25. पुढचं तसंच करू बघा. इथं सिम्बॉल सारखं नाहीये -20 + 5 आहे. सिम्बॉल सारखा नाहीये तर जर सिम्बॉल सारखं नसेल तर दोन संख्यांमधला तुम्हाला फरक घ्यायचा आहे आणि परत मोठ्या संख्येचा चिन्ह द्यायचंय. म्हणजे या दोघांमधला जर फरक काढला 20 आणि 5 तर ते 15 होतात आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचंय म्हणजे तो येणार मायनस. बघा या दोन प्रश्नांवर रूल काय तयार केलं मी. सिम्बॉल जर सारखं असेल तर बेरीज करा. सिम्बॉल जर वेगळं असेल तर अशा वेळेस तुम्हाला वजाबाकी करायचं फरक काढायचंय आणि दोन्ही केसमध्ये तुम्हाला मोठ्या संख्येचा चिन्ह द्यायचंय. बघा आता याच्यामध्ये परत तिसऱ्या प्रश्नामध्ये तसंच करता येईल. तिसऱ्या प्रश्नामध्ये मी काय करतोय तर ह्या जे 4 संख्या आहेत ना 4 वेळा 3 आलेत त्यांची बेरीज आधी करतोय. -3 -3 -3 हे जर करायचं असेल तर पहिला 3 तसंच लिहितोय. सगळ्या मायनसचा साईन सारखाच आहे तर सगळ्या चारही -3 यांची जर बेरीज करायची असेल तर 4 वेळा 3 म्हणजे टोटल झालेत 12 आणि मोठ्या संख्येचा चिन्ह देतोय 3 - 12. आता हेच करणं सोपी आहे. सिम्बॉल वेगवेगळा आहे तर मग अशा वेळेस आपण काय करणार त्या दोघांमधला फरक काढतो आणि मोठ्या संख्येचा चिन्ह देतो. तर फायनल आन्सर किती होणार तर -9. सिमिलरली चौथा जो प्रश्न आहे तो करा. आता त्यामध्ये बघा परत अशा वेळेस जर कन्फ्युजन होत असेल तर काय करायचे प्लस जे साईन आहेत त्यांची आधी वेगळी करा आणि मायनस साईनचं वेगळं करा. प्लस कोणता आहे 25 आहे 32 आहे आणि 8 आहे. यांची जर बेरीज जर केलं तर काय भेटणार मला 32 आणि 8 40 आणि हे 25 म्हणजेच किती झाले तर ते 65 झालेत. ठीक आहे आणि यांची सगळ्यांची बेरीज पॉझिटिव्ह असल्यामुळे ऑब्व्हियस आहे की पॉझिटिव्ह येणार आणि राहिले काय तर -56 -56. आता काढणं तर हे सोपी आहे. किती येणार यांचा आन्सर तर 65 मधून 56 गेले टोटल किती येणार 9 कारण सिम्बॉल वेगळा आहे त्यामुळे आपण 9 लिहिलं आणि मोठी संख्या आहे काय तर 65 त्यामुळे त्याचं साईन तर फायनल आन्सर येणार 9. आय होप की हे जे प्लस मायनसचे रूल्स आहेत हे आता पुढे जाऊन तुम्हाला कन्फ्युज होणार नाही. याच पद्धतीने अजून डाऊट असतं ते म्हणजे कशासाठी तर गुणाकार आणि भागाकारामध्ये सुद्धा. कारण ज्या वेळेस नॉर्मल पॉझिटिव्ह नंबरचा गुणाकार भागाकार आहे करणं सोपी आहे आणि निगेटिव्ह नंबर आला तर कन्फ्युज होतं. आधी गुणाकार समजून घेऊ आणि त्यानंतर मग भागाकार. गुणाकार करताना बघा आता सगळ्यात आधी काय चेक करायचं तुम्हाला मायनस साईन किती वेळा आलेला आहे. मायनस साईन किती वेळा प्लस साईन हा किती वेळा आलेला आहे तो मोजायचा नाहीये. मायनस साईन जर सम वेळा आला असेल तर अशा वेळेस तुम्हाला प्लस यूज करायचंय आणि मायनस साईन हा विषम वेळा आला असेल तर तुम्हाला त्याचं मायनस यूज करायचं आहे. इथं बघा 2 4 आणि 5 या सगळ्यांचा गुणाकार करा तर किती येणार 5 × 20 गुणाकारामध्ये 2 हा 40 झाला. मायनस साईन किती वेळा आले 1 2 3 वेळा आले आणि 3 ही विषम संख्या आहे त्यामुळे इथं काय देणार तर मग मी मायनस साईन देणार. आय होप हा क्लिअर असणार आहे. सिमिलरली दुसरा प्रश्न आहे बघा
परत इथं गुणाकार करतो, 3 गुणाकारामध्ये 4 12, 12 गुणाकारामध्ये 1 12 आणि 12 गुणाकारामध्ये 5 60. तर हा गुणाकार तर झाला 60, फक्त राहिलंय आता प्लस द्यायचं की मायनस. मायनस साईन आलंय, 1 वेळा 2 3 4, 4 वेळा आलाय आणि 4 समसंख्या आहे, त्यामुळे इथे येणार काय तर प्लस येणार आहे. त्यामुळे दुसऱ्या प्रश्नाचा आन्सर येणार प्लस 60. तिसरा प्रश्न बघा, आहे काय तर -1 रेस टू द पॉवर 73. -1 त्याचा घातांक 73 आहे. 73 आहे याचाच अर्थ काय होतो की -1 -1 -1 -1 असा गुणाकार करायचे. तुम्हाला किती वेळा लिहायचे -1? तर 73 वेळा लिहायचे आहेत. याचा अर्थ तो झाला. म्हणजेच काय झालं तर या सगळ्या 1 सगळ्या 1 चा जो गुणाकार आहे तो 1 येणार आणि मायनस साइन हे 73 वेळा आले, जे विषम संख्या आहे त्यामुळे काय येणार तर आन्सर -1. आणि म्हणून तिसऱ्या प्रश्नाचा आन्सर येणार -1. आय होप की हे गुणाकार आहे, गुणाकारचे जे कॉन्सेप्ट आहेत ते क्लिअर असतील आणि यापुढे तुम्हाला आता डाऊट असणार नाही. चौथा जो प्रश्न आहे तो भागाकाराचा आहे. बघा आता 1111 भागाकारामध्ये 11 तोंडी जर करायला गेलं तर कदाचित बरेच जण चुकवतील. 11 1 11 आणि 11 1 11 असं होणार नाही आहे. ठीक आहे, बघा भागाकार जर केलं तर काय होतंय, 1111 भागाकारामध्ये 11. इथं जर भाग दिला तर काय येणार, 11 1 11 हा तर आपल्याला माहित आहे मायनस. आता इथं भागाकार करताना एका वेळेस एकच संख्या वरून खाली घेतली जाते, त्यामुळे इथे येणार काय तर फक्त 1 येणार. मग इथं भाग जर जात नाही त्यामुळे शून्याचा भाग देतो आपण 0 आणि त्यानंतर मग 1 आणि इथं 1. 11 1 11 आणि मग फायनल आन्सर आहे तो किती येणार तर बाकी आहे तो 0 असणार आणि भाग जाणार आहे किती तर 101. ठीक आहे, तर आता यामध्ये बघा की ही जे 1111 आहे याला म्हटलं जातं काय तर भाज्य. 11 जो आहे याला म्हणतात काय तर भाजक. 101 आहे ज्याला म्हटलं जातं भागाकार आणि हा जो आहे याला म्हटलं जातं बाकी. यावरून फॉर्म्युला काय तयार होतो तर बघा, भाज्य इज इक्वल टू भाजक गुणाकारामध्ये भागाकार प्लस बाकी. ठीक आहे, तर बऱ्याच काही प्रश्नामध्ये हे हा फॉर्म्युला आहे तो उपयोगी पडणार आहे आपल्याला. पुढे काही प्रश्न घेणार आहोत आपण. नेक्स्ट त्यानंतरचा बघा प्रश्न काय आहे, -76 डिवायडेड बाय 4. ठीक आहे, आता यामध्ये पण परत भाग सिम्बॉल कन्सिडर न करता भाग द्या. 76 भागाकारामध्ये जर आपण 4 केलं तर आन्सर किती येणार तर मायनस. परत मायनस साइन किती वेळा आले, विषम वेळा आले आणि विषम वेळा असेल तर परत आपण मायनस साइन यूज करतो, त्यामुळे इथं काय येणार तर -19 हा त्याचा फायनल आन्सर असणार आहे. तर इथं आपण गुणाकार आणि भागाकार याचे रूल समजून घेतलेत. पुढचा जो कॉन्सेप्ट आहे तो आहे प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू, ज्याला स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत म्हणतात. स्थानिक किंमत म्हणजेच काय की स्थानानुसार किंमत किती आहे आणि दर्शनी किंमत म्हणजेच काय की काय दिसत आहे. बघा जसा 2450 आहे यामध्ये जर बघितलं मी तर या शून्याची दर्शनी किंमत किती आहे, मला किती दिसत आहे तर तो 0 दिसत आहे, त्यामुळे शून्याची किंमत तर 0च असेल. 4 5 मला कसा दिसत आहे तर तो 5 दिसत आहे, त्यामुळे 5च असणार आहे. 4 ची किंमत 4च असेल, 2 ची किंमत 2 असणार आहे. हे सगळे काय झालेत हे दर्शनी किंमत, म्हणजे ज्या संख्या दिसत आहेत त्या संख्या लिहायच्या आहेत. पण 2450 ची जर मध्ये आपण प्रत्येक संख्याची जर स्थानिक किंमत जर काढायची असेल तर ती वेगळी असणार आहे. बघा ते काय असेल, या 2450 चा ऍक्च्युअली जर आपण जर काढलं तर या 2 ची किंमत आहे ते किती आहे तर 2000 आहे. ठीक आहे, कारण तो 1000 या स्थानावर आहे. 4 ची किंमत किती आहे तर ते 400 आहे, कारण ते 100व्या स्थानावर आहे. 5 ची किंमत हे दशक या स्थानावर, त्यामुळे 50 आणि 0 ची 0 आहे. या सगळ्यांची ज्यावेळेस आपण बेरीज करू तर आपल्याला संख्या मिळणार आहे 2450. आणि म्हणून काय मिळाले आपल्याला की या 2 ची किंमत मिळाली आपल्याला 2000, 4 ची 400, 5 ची 50 आणि 0 ची 0. आणि हेच झालेत काय तर ऍक्च्युअली हे झाले यांची स्थानिक किंमत झाली. बघा स्थानानुसार प्रत्येकाची किंमत बदलणार आहे. दुसरं असाच एक्झाम्पल घेतोय मी 2 2 2. आता हा जर एक्झाम्पल घेतला तर याची स्थानिक किंमत फक्त 2 आहे, पण याची आहे किती तर 20 आणि याची आहे ती 200. आणि या तिघांची ज्यावेळेस तुम्ही ऍडिशन करणार तुम्हाला मिळणार किती तर 222 ही संख्या मिळणार आहे. तर स्थानिक किंमत लक्षात ठेवा ही स्थानानुसार बदलणार आहे, दर्शनी किंमत ही बदलणार नाही, ती आहे तशीच राहणार आहे. त्याच पद्धतीने एक दशांश अपूर्णांकाचा एक्झाम्पल आहे तो आहे 23.15. याचा अर्थ काय होतो तर 23 ही पूर्ण संख्या आहे आणि याच्यामध्ये आपण 0.15 हा ज्यावेळेस ऍड करू तर आपल्याला मिळणार काय तर 23.15 ही संख्या मिळणार आहे. बघा आता 23 ज्यावेळेस ही पूर्ण संख्या आहे तर लक्षात ठेवा की इथं पॉईंटच्या नंतर नेहमी 0 असतात आणि ते तुम्ही कितीही 0 दिलेत तरी पण व्हॅल्यू चेंज होत नाही आणि म्हणून इथं असतात काहीतरी 0 असतात. त्याच पद्धतीने या 23 कोणती जर अशी संख्या आहे ना तर आपल्याला माहिती आहे की इथं मागच्या बाजूला सुद्धा किती 0 लिहिले तरी पण व्हॅल्यू चेंज होत नाही. याचा अर्थ काय तर इथं तुम्ही 0 लिहा तरी पण व्हॅल्यू चेंज होणार नाहीये. तर यावरून आपण काय लिहू शकतो तर बघा
23च्या पुढे इथं मी ऍडजस्ट करण्यासाठी 0 लिहितोय, ठीक आहे, आणि या शून्यच्या या बाजूला सुद्धा मी एक 0 ऍडजस्ट करतोय. म्हणजेच काय, तर मला समजायला फार सोपी जाईल. इथं ज्यावेळेस यांची आपण ऍडिशन करू तर बघा पॉईंटच्या खाली पॉईंट लिहू आणि बाकीचं ऍडिशन आहे तसं करा, बाकीची बेरीज आहे तशीच करायची. म्हणजे इथं 5 येणार, इथं 1 येणार, इथं 3 येणार, इथं 2 येणार, ठीक आहे. तर आता यावरून काय तर हे 2350 तयार झाले. आता बघा यामध्ये प्रत्येकाची व्हॅल्यू किती आहे. व्हॅल्यू म्हणजे कोणती व्हॅल्यू, तर जी प्लेस व्हॅल्यू आहे की ज्याला आपण स्थानिक किंमत म्हणतो. दर्शनी किंमत म्हणजे काय, तर जे दिसत आहे ते तर असणारच आहे, त्यात काही डाऊटफुल नाहीच आहे. तर बघा आता ही जी 23 आहे 23.15 आहे, त्या ठिकाणी याची जी 23 ची किंमत ही 23च आहे. अशा वेळेस याची किंमत तर 3 असते आणि या 2 ची किंमत असते 20 आणि ही काय तर यांची असणार आहे प्लेस व्हॅल्यू, ठीक आहे. कारण आपण ऑलरेडी बघितलं या पहिल्याच एक्झाम्पल मध्ये. त्याच पद्धतीने हा जो 0.15 आहे याची ऍक्च्युअली व्हॅल्यू किती, तर या 5 ची किंमत तुम्हाला किती लिहायची आहे, तर 0.05. या 1 ची किंमत किती लिहायची तुम्हाला, तर 0.10, ठीक आहे. आणि ज्यावेळेस आपण या दोघांची ऍडिशन करणार आहोत, या दोघांची ज्यावेळेस आपण ऍडिशन करू तर मग अशावेळेस आपल्याला मिळणार किती, तर 0.15. त्यामुळे लक्षात ठेवा की 5 ची किंमत ही झाली आणि 1 ची किंमत 0.10 झाली. लिहिताना फार सोपी आहे जर तुम्हाला कॉन्सेप्ट जर समजला असेल. 23 म्हणजे ही पूर्ण संख्या आहे, तर या 2 ची किंमत 20 लिहा, 3 ची किंमत 3 लिहा. इथं या 1 ची किंमत किती लिहायचं आहे, तर 0.10 किंवा फक्त 1 लिहिलं तरी पण चालेल. आणि 5 ची किंमत 0. या 5 च्या आधी एकच संख्या आहे त्यामुळे एक 0 द्या आणि काय तर त्यानंतर 5, ठीक आहे. तर हे प्रत्येकाचे झालेत स्थानिक किंमत. नेक्स्ट पुढचा अगदी छोटासा टॉपिक आहे तो म्हणजे काय तर लहान मोठी संख्या तयार करणे. बघा लहान मोठी संख्या तयार करायची आहे, अगदी सोपी कॉन्सेप्ट आहे. दुसरा एक्झाम्पल आधी घ्या. लहान संख्या तयार करताना इथं 4 संख्या दिल्या आहेत आणि संख्या तयार करताना 4 अंकी संख्या तयार करायची आहे. अशी जर कंडिशन असेल तर कसं तयार करणार, तर लक्षात घ्या की लहान संख्या तयार करायची आहे तर सगळ्यात आधी लहान संख्या लिहा, त्यापेक्षा मोठी, त्यापेक्षा मोठी आणि मग त्यापेक्षा मोठी. म्हणजे याचा जो लहान संख्या तयार होईल यापासून ती होणार काय, तर 1, 3, 5 आणि 8. त्याच पद्धतीने मोठी संख्या जर तयार करायची असेल तर सगळ्यात आधी मोठी संख्या, त्यापेक्षा लहान, त्यापेक्षा लहान आणि त्यापेक्षा लहान. म्हणजेच 8, 5, 3 आणि 1 ही झाली काय तर यापासून लहान आणि मोठी संख्या. तसंच हा एक्झाम्पल सॉल्व्ह करता येईल. लहान संख्या जर तयार करायची आहे 0, 1, 2, 8, पण ही 4 अंकी संख्या तयार होणार नाही, ही 3च अंकी संख्या तयार होईल कारण 0 आधी आले. मग अशा वेळेस काय करायचं, हा 1 इथं घेऊन जा आणि 0 इथं घेऊन या. म्हणजेच 1, 0, 2, 8 ही सगळ्यात लहान अंकी संख्या तयार होईल. परत तसंच मोठी संख्या तयार काय करता येईल आपल्याला, सगळ्यात मोठी संख्या, त्यापेक्षा लहान, त्यापेक्षा लहान आणि त्यापेक्षा लहान. तर ही सगळ्यात लहान आणि सगळ्यात मोठी संख्या तयार होईल. हे झाल्यानंतर पुढचं बघा, पुढे काही अगदी छोटे छोटे एक्झाम्पल आहे ते समजून घेऊ. 7663 या संख्येतील 6 या संख्येच्या स्थानिक किमतीतील फरक काढायचे. स्थानिक किमतीतील फरक काढायचे कोणते, इथं 2 6 दिले आहेत ना, त्या दोघांची आपण स्थानिक किंमत काढा आणि त्यामधील फरक. मला सांगा यामध्ये या 6 ची किंमत किती येणार स्थानिक किंमत, तर ती दशक स्थानावर असल्यामुळे किती झाली, तर ती 60 झाली. पण या 6 ची किंमत किती येणार, तर ती आहे किती, तर 600, कारण ती शतक या स्थानावर आहे. मग या दोघांमधला जर फरक काढायचा आहे तर मोठ्यामधून आपण लहान मायनस करू. आन्सर येणार काय, तर 540. तर आन्सर या प्रश्नाचा आन्सर असणार आहे 540. बघा अगदी फार सोपी प्रश्न आहे आणि सरळ सेवेमध्ये असे अगदी सोपी प्रश्न विचारले जातात जे तुम्हाला तोंडी पण सॉल्व्ह करता येईल. फक्त गरज आहे तुम्हाला ते म्हणजे प्रॅक्टिसची. नेक्स्ट 0, 1, 2, 3, 4 0, 1, 2, 3, 4 हे अंक एकदा वापरून तयार होणाऱ्या सर्वात मोठ्या 5 अंकी आणि सर्वात लहान 5 अंकी संख्येतील फरक. परत सर्वात लहान 5 अंकी, सर्वात मोठी 5 अंकी संख्या तयार करू. सर्वात लहान जर तयार करायचं आहे तर सगळ्यात आधी लहान संख्या, त्यानंतर मोठी, त्यापेक्षा मोठी, त्यापेक्षा मोठी, त्यापेक्षा मोठी. पण ही 4 अंकी संख्या तयार होईल त्यामुळे आपण 0 आणि 1 यांना रिप्लेस करू एकमेकांसोबत. 2, 3, 4 ही झाली सगळ्यात लहान. सगळ्यात मोठी कोणती येणार, तर सगळ्यात मोठी संख्या आधी लिहा, त्यापेक्षा लहान, त्यापेक्षा लहान, त्यापेक्षा लहान आणि मग त्यापेक्षा लहान. यामधला जर फरक काढायचे दोघांची वजाबाकी करा. बघा 0तून 4 जात नाही म्हणून आपण हातचा घेतो, त्यामुळे इथे येणार 10, 10तून 4 गेले 6, एक परत करू. इथे येणार किती, तर 11 मधून 4 गेले 7, परत एक परत केलं, 12तून 3 गेले 9, परत एक परत केलं तर इथे येणार 3 मधून 1 गेला 2 आणि 4 मधून 1 गेला 3. आन्सर येणार किती, तर 32,976. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. एक भागाकार करताना रमेशने एका संख्येस 36 ने भागण्याऐवजी कितीने भाग दिला, तर 63 ने भाग दिला. 36 ने भागायचं होतं पण भाग दिला त्यांनी 63 ने. तर उत्तर किती आलंय, 24. तर ऍक्च्युअली 24 उत्तर कधी आलंय,
ज्यावेळेस त्यांनी 63 ने भाग दिला तर 24 उत्तर आले. तर 36 ने भाग दिला तर उत्तर किती येणार? उत्तर म्हणजे काय या ठिकाणी? तर भागाकार किती येईल. बघा कसं सॉल्व्ह करायचंय. मगाशी मी तुम्हाला भागाकाराचा एक फॉर्म्युला सांगितला, तो होतो काय तर भाज्य इज इक्वल टू भाजक गुणाकारामध्ये भागाकार प्लस बाकी. हा फॉर्म्युला आपण बघितलाय. ठीक आहे. मग आता बघा यामध्ये एक जी संख्या आहे, ज्या संख्येला भागायचे त्याला आपण x कन्सिडर करू. तर या x ला ज्या वेळेस रमेशने 63 ने भागितलं तर आन्सर किती आले? तर 24 आले, म्हणजे भागाकार 24 आले. अशा वेळेस बाकी किती उरणार? तर 24. आता ही जर संख्या जर मला माहित असेल तर x ची किंमत काढता येईल, म्हणजे भाज्य मला काढता येईल. लक्षात घ्या, भाजक आहे किती? तर 63 आहे, भागाकार आहे 24 आहे आणि बाकी हा 0 आहे. तर मला इथं x ची किंमत काढता येईल, म्हणजे भाज्य काढता येईल. तर आता हा जर गुणाकार केलं तर x ची किंमत किती येते बघा, 24 त्रिक 72, हातचे येणार 7, 24 गुणाकारामध्ये 7, 144, 144 आणि 7, 144 आणि 7 होणार किती? तर 151 होणार आहे. म्हणजेच x ची व्हॅल्यू किंवा जो भाज्य होता त्याची किंमत आली किती? तर 1512. मग या संख्येला ऍक्च्युअली कितीने भागायचं? तर 36 ने भागायचे. तर मग या 1512 ला 36 ने भागितलं तर भागाकार किती होतो बघा. आता याला मी 36 ने भाग देतो. ठीक आहे. परत बघा इथे भाग द्यायचे आपल्याला. कितीचा भाग जाईल अंदाजे जर आपण काढलं, 5 चा भाग जर दिला आपण तर 36 गुणाकारामध्ये 5 जर केलं तर हे 6 पंचे 30, हातचे 3, 5 त्रिक 15 आणि 3 हे 18. इथं फक्त 151च आहे पहिल्या जर 3 संख्या कन्सिडर केल्या तर, पण इथे 181 आले त्यामुळे फक्त 4 चा भाग देऊ. 6 चौक 24, त्यानंतर 2 बाकी उरतील, 4 त्रिक 12 आणि 2 14 झालेत. किती उरणार? तर 7 बाकी उरणार आणि वरचे 2 आलेत. त्यामुळे 36 दुने 72. भाग पूर्ण जातोय, बाकी 0 उरते. त्यामुळे भाग जो जातोय तो कितीचा भाग जातोय? तर तो आहे 42 चा. त्यामुळे खरे उत्तर म्हणजे काय? ज्यावेळेस 36 ने भाग देण्यात येईल त्यावेळेस खरं उत्तर आहे किती? तर 42. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर येणार ते 42, 42. नेक्स्ट बघा, पुढचा अजून एक कॉन्सेप्ट आहे ते म्हणजे श्रेणी. श्रेणीमध्ये 2 प्रकारचे श्रेणी असतात. एक आहे अंकगणितीय श्रेणी आणि दुसरी आहे भूमितीय श्रेणी. अंकगणितीय श्रेणी म्हणजेच काय की ज्यामध्ये संख्या आहे ती वाढत आहे किंवा कमी होत आहे आणि ते पण सारख्या फरकाने. सारख्या फरकाने म्हणजे त्यांच्यामधला जो डिफरन्स आहे तो सारखा असणार. इथे एक्झाम्पल दिले बघा, 2, 4, 6, 8 या प्रत्येकामध्ये जर फरक जर बघितला तर तो आहे किती? तर तो 2-2 चाच आहे. प्रत्येकामध्ये 2-2 चा फरक आहे. आणि मग अशी जर श्रेणी असेल तर त्याला म्हणायचे अंकगणितीय श्रेणी. अजून एखादी घेऊ, जसं आपण 3 आहे, त्यानंतर 7 आहे, 11 आहे, 15 आहे. ह्या जर संख्या जर बघितल्या तर कितीचा फरक आहे? यामध्ये प्रत्येकामध्ये 4-4 चा फरक आहे. तर अशा श्रेणीला म्हणतात अंकगणितीय श्रेणी. आणि दुसरी एक प्रकारची श्रेणी आहे ज्याला म्हणतात काय? तर भूमितीय श्रेणी, ज्यामध्ये संख्या वाढतात किंवा कमी होतात ते सारख्या पटीने होणार आहे. जसं एक्झाम्पल बघा, इथं 2 आहे, 2 चे 4 झालेत म्हणजे डबल झालेत, 4 चे परत डबल झालेत, 8 चे परत डबल झालेत, 16 चे परत डबल झालेत. ठीक आहे. म्हणजे संख्या आहे ही सारख्याच पटीने वाढत आहे किंवा सारख्याच पटीने जर कमी होत असेल तर अशा वेळेस त्या श्रेणीला म्हटलं जातं जॉमेट्रिक प्रोग्रेशन किंवा भूमितीय श्रेणी म्हणायचे. बघा आता आपल्याला जो अभ्यास करायचे भूमितीय श्रेणी हे आपल्याला अभ्यासात तर नाहीये. म्हणजे सरळ सेवा किंवा त्याच्यासारख्या ज्या परीक्षा आहेत किंवा एमपीएससी द्वारे घेण्यात येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्यामध्ये भूमितीय श्रेणीवर प्रश्न विचारले जात नाही. पण अंकगणितीय श्रेणीमध्ये जे 2 मुख्य फॉर्म्युले आहेत, सूत्र आहेत, त्यांचा उपयोग तुम्हाला या टॉपिकमध्ये होणार आहे. पण यापुढे बाकीच्या पण काही टॉपिकमध्ये त्या 2 सूत्रांचा उपयोग होईल. बघू आपण कोणकोणते फॉर्म्युले आहेत. एक आहे बघा, एखाद्या श्रेणी, एखादी जर अंकगणितीय जर श्रेणी दिलेली आहे तर अशा वेळेस त्या श्रेणीमध्ये एखाद्या स्थानावर कोणती संख्या येईल ते कसं काढता येईल? तर त्यासाठी हा फॉर्म्युला आहे. an इज इक्वल टू a प्लस n-1 इंटू डी. यामध्ये an म्हणजेच काय आहे? तर एखाद्या स्थानावर, म्हणजे जसं 10व्या स्थानावर विचारले तर 10व्या स्थानावरची संख्या ती कोणती असणार आहे? ती संख्या म्हणजे काय? तर an. a म्हणजे आहे ती पहिली संख्या, n म्हणजे काय आहे? तर 10व्या स्थानावरचं काढायचं ना, त्यामुळे या n च्या जागी येणार 10वं. आणि d म्हणजे काय? तर अंकगणितीय श्रेणीमध्ये आपण बघितलं की जो फरक आहे तो सारखाच फरक असतो आणि तो म्हणजे काय? तर हा d आहे, ज्याला आपण डिफरन्स म्हणू. जिथं हा एक्झाम्पल बघा, 2, 5, 8, 11 यामध्ये जी पहिली संख्या आहे ती 2 आहे. प्रत्येकामध्ये जर डिफरन्स जर बघितलं तर तो 3 चा आहे आणि आपल्याला 10व्या पदावरची संख्या काढायची. तर फॉर्म्युला बघा काय? an इज इक्वल टू a प्लस n-1 इंटू डी. व्हॅल्यू जर ठेवलं तर काय येणार? an ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. पहिली संख्या आहे 2 आणि n जो आहे, n आहे किती? तर 10 आहे, -1 आणि डिफरन्स यामध्ये प्रत्येक संख्यामध्ये जो फरक आहे तो 3 चा आहे.
फक्त एवढं सॉल्व्ह करायचं तुम्हाला. बघा 2 अधिक 10 म्हणून एक गेले 9, 9 गुणाकारामध्ये 3 ते होणार किती तर 27, 27 अधिक 2 किती येणार तर 29. म्हणजे 10व्या स्थानावरची जी संख्या असणार आहे ती असणार कोणती तर 29वी असणार आहे. बघा फॉर्म्युला जर समजलं असेल तर इथं कॉन्सेप्ट पण समजून घेऊ. या संख्येला पुढे लिहून बघा 2, 5, 8, 11 प्रत्येक संख्या ही 3 3 ने वाढत आहे. तर पुढची जी संख्या येणार ती 14 येणार, त्यानंतर 17 येईल, नंतर 20, 23, 26 आणि 29. बघा ही 10वी आहे का? ही पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, 6, 7, 8, 9 आणि हे 10. त्यामुळे आपला आन्सर होता तो बरोबर होता. पण होतंय काय की इथं 10वं पद विचारलंय, हे तर तोंडी काढता येईल किंवा असं संख्या लिहून काढता येईल. खूप जर मोठी संख्या जर विचारली असेल, फरक जर जास्त असेल तर मग अशा वेळेस ते काढता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला हा फॉर्म्युला माहित असणं गरजेचं आहे. परत एक एक्झाम्पल घेऊ. बघा खाली दिलेल्या अंकगणितीय श्रेणीमध्ये एकूण किती पदे आहेत? एकूण किती पदे आहेत म्हणजेच काय तर तुम्हाला n ची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजेच पहिली जी संख्या आहे ती 56 आहे, a ची व्हॅल्यू. शेवटची जी संख्या आहे कारण nth टर्मवर म्हणजे n या पदावर 166 ही संख्या आहे. त्यामुळे ही जी संख्या झाली ही an झाली. आणि डिफरन्स किती आहे? d ची व्हॅल्यू किती आहे? तर या प्रत्येकामध्ये फरक बघा तो कितीचा आहे तर तो 5 5 चा फरक आहे. तर फॉर्म्युला लिहू आपण an = a + n-1 * d. an आहे किती तर 166 आहे, a ची व्हॅल्यू आहे 56 प्लस n ची व्हॅल्यू आपल्याला काढायचं आहे आणि d आहे किती तर 5. बघा पुढे सॉल्व्ह करून बघा आता. तर काय येणार? 56 आधी मी या डाव्या बाजूला जर घेऊन आलं तर 166 मधून 56 गेलेत, येणार वजाबाकी किती तर 110 येणार आहे. n-1 * 5. नेक्स्ट n-1 5 डाव्या बाजूला घेऊन आलं तर 110 भागाकारामध्ये 5 करावं लागेल, तर आन्सर येणार 22. मग पुढच्या स्टेप मध्ये काय लिहिणार आपण? n = -1 आहे तो पण डाव्या बाजूला घेऊन या, त्यामुळे 22 अधिक 1 आन्सर येणार किती तर 23. त्यामुळे n म्हणजे काय तर 23. या पूर्ण श्रेणीमध्ये एकूण संख्या आहेत किती तर त्या 23 आहेत. पुढचा फॉर्म्युला बघा की अंकगणितीय श्रेणीमध्येच अजून एक फॉर्म्युला आहे. आता आपण जो फॉर्म्युला घेतला तो फॉर्म्युला युजफुल कशासाठी होता? उपयोगीसाठी होता. तर एखाद्या पदावर कोणती संख्या असणार ते आपल्याला त्या फॉर्म्युल्याने काढता येत होतं, किंवा त्या श्रेणीमध्ये एकूण किती संख्या असणार आहेत ते सुद्धा आपल्याला काढता येत होतं, किंवा डी म्हणजे डिफरन्स सुद्धा त्या याच्यावरून आपल्याला काढता येईल. दुसरा एक फॉर्म्युला आहे तो आहे कशाचा की त्या श्रेणीमध्ये जेवढ्या काही संख्या दिल्या आहेत त्या सगळ्यांची जर तुम्हाला बेरीज विचारलेली आहे तर हे दोन फॉर्म्युले आपल्याला दिलेले आहेत. पूर्ण अंकगणितीय श्रेणीमध्ये जेवढ्या पण संख्या त्या सगळ्यांची बेरीज करायची असेल तर बघा पहिला जो प्रश्न आहे आधी आपण टर्म समजून घेऊ नेमके काय आहेत. पहिल्या या फॉर्म्युल्यामध्ये बघा एसएन म्हणजे काय तर सम म्हणजेच बेरीज. एन एवढ्या संख्यांची बेरीज जर करायची त्याला आपण लिहू आपण एसएन. एन म्हणजेच एकूण किती संख्या आहेत त्या श्रेणीमध्ये एकूण किती संख्या ते लिहिलं. ए म्हणजे पहिली संख्या आहे श्रेणीमध्ये, एन म्हणजे एकूण संख्या आहेत आणि डी म्हणजे अगेन इथं काय तर तो डिफरन्स आहे. सिमिलरली किंवा दुसरा फॉर्म्युला यूज करता येईल तो म्हणजे काय एसएन म्हणजे सम ऑफ एन नंबर्स, एन म्हणजे टोटल नंबर्स, ए म्हणजे पहिली संख्या आणि स्मॉल एल म्हणजेच आहे ती म्हणजे त्या श्रेणीमध्ये शेवटची संख्या. ठीक आहे. आता कोणताही फॉर्म्युला यूज केला तरी पण चालेल, पण डिपेंड करतं की आपल्याला प्रश्नामध्ये नेमकं काय दिलेलं आहे. त्यामुळे कोणताही फॉर्म्युला यूज केला तरी पण तुम्हाला आन्सर काढता येईल. आपण जमेल तर दोन्ही फॉर्म्युला यूज करण्याचा प्रयत्न करू. बघा एसएन प्रश्न आहे की पहिल्या 40 नैसर्गिक संख्यांची बेरीज काढायची आहे. म्हणजे एन ची व्हॅल्यू 40 आली कारण नैसर्गिक संख्या म्हणजेच काय तर 1 पासून 40 पर्यंत संख्या आहेत आणि ह्या टोटल 40 असणार आहेत. त्यामुळे एन ची व्हॅल्यू तर 40 आली, भागाकारामध्ये 2. आता बघा की पहिली संख्या काय येणार आहे या श्रेणीमध्ये पहिली जी संख्या आहे ती आहे 1, त्यामुळे 2 × 1 प्लस एन म्हणजे किती आहे तर 40 -1 आणि डिफरन्स या प्रत्येकामध्ये जो डिफरन्स असणार आहे तो असणार आहे 1 1 चा. त्यामुळे इथं काय लिहू आपण तर 1. हा जर सॉल्व्ह केलं तर काय भेटणार 40 भागाकारामध्ये 2 20, 2 गुणाकारामध्ये 1 2, 40 मधून 1 गेला तर 39 गुणाकारामध्ये 1 39 झालं. त्यानंतर 20 गुणाकारामध्ये 39 अधिक 2 ते होणार किती तर 41. 41 गुणाकारामध्ये 20 हे होतील किती तर 820. त्यामुळे 1 ते 40 या सगळ्या संख्यांची बेरीज असणार किती तर 820 असणार आहे. दुसरा जो फॉर्म्युला होता हा आपण यूज करण्याचा प्रयत्न करू. बघा एस एन काढायचे आपल्याला, एन ची व्हॅल्यू आहे ती आहे 40 भागाकारामध्ये 2. ए म्हणजे पहिली संख्या आहे ज्याला आपण 1 लिहू आणि एल म्हणजे शेवटची संख्या आहे जे झाले 41. परत 40 भागाकारामध्ये 2 ते आहेत 20 आणि 40 अधिक 1 ते आहेत किती तर 41. 41 गुणाकारामध्ये 20 आन्सर येणार किती तर 820. ठीक आहे. त्यामुळे कोणताही फॉर्म्युला यूज केला तरी पण चालेल, पण त्या प्रश्नामध्ये नेमकं तुम्हाला कोणकोणत्या संख्या दिलेल्या आहेत हे आधी बघावं लागणार आहे.
पुढचा जो कॉन्सेप्ट आहे तो आहे डिव्हिजिबिलिटी टेस्ट म्हणजे कसोटी. कसोटीमध्ये आपल्याला काही संख्यांच्या कसोट्या घेणार आहोत. बघा कसोटी म्हणजे नेमकं काय की एखादी संख्या जर दिलेली आहे आणि त्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो, दोनने जातो की नाही, तीनने जातो की नाही, चारने जातो की नाही, हे म्हणजेच काय तर त्याला म्हटलं जातं कसोटी. तर बघा पहिली जी कसोटी घेणार आहोत आपण ती दोनची कसोटी आहे. दोनची कसोटी म्हणजेच काय तर एखादी जर संख्या असेल तर त्या संख्येला दोनने भाग जातो की नाही, यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे तर त्याच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 ह्या जर संख्या असतील तर त्या संख्येला लक्षात ठेवा की दोनने पूर्ण भाग जाणार आहे. कोणतीही एक संख्या घ्या कितीही मोठी असेल, म्हणजे जसं आपण 1 5 4 8 3 2 ठीक आहे, अजून एक 2 घेऊ. ठीक आहे, एवढी मोठी जरी संख्या असेल तरी पण लक्षात घ्या की याचा एकक स्थानी 2 आहे ना, ते यापैकी आहे, त्यामुळे या पूर्ण संख्येला 2ने पूर्ण भाग जाणार आहे. याच पद्धतीने जर आपण 4ची जर कसोटी जर बघायची असेल तर 4ची कसोटी काय लक्षात घ्या की एखाद्या संख्येला जसं 2ची कसोटी होती की फक्त आपण एकक स्थानी काय आहे तेवढं बघितलं होतं. 4च्या कसोटीसाठी लक्षात ठेवा की शेवटचे तुम्हाला 2 डिजिट बघायचे आहेत, 2 संख्या बघायच्या आहेत. जसं हा एक्झाम्पल जर घेतला आपण तर यामध्ये जर शेवटी आहे 32 म्हणजे 32ला 4ने भाग जातो आणि म्हणून काय होणार तर या पूर्ण संख्येला आपण 4ने पूर्ण भाग जाईल. लक्षात घ्या 2 साठी फक्त एकच संख्या बघितलं, 4 साठी आपल्याला 2 संख्या बघायच्या. किंवा मग शेवटी 2 शून्य असायला पाहिजेत कोणत्याही संख्येच्या शेवटी, म्हणजे या संख्येच्या जागी सपोज 2 शून्य असते असे तरी पण या संख्येला काय तर पूर्ण भाग जाईल. 1 असेल तर ते चालणार नाही, 3 असेल तरी पण चालेल कारण शेवटी 2 शून्य असणारच आहेत. ठीक आहे, तर त्यामुळे शून्य शेवटी 2 शून्य असेल तर काय तर 4ने पूर्ण भाग जाईल. त्याच पद्धतीने 8ची कसोटी काय आहे तर तुम्हाला शेवटचे मग 3 संख्या बघायच्या आहेत. बघा आता एक दुसरी एक संख्या घेतो मी 8 8 3 2. ठीक आहे, तर या संख्येचा आता काय करायचं तुम्हाला शेवटचे 3 संख्या घ्यायच्या आहेत किंवा मग शेवटी 3 शून्य असायला पाहिजेत. आता इथं 8ने भाग जातो की नाही तर बघा 832 ला भाग जातो, 8 एका 8, त्यानंतर 32 ला पण जातोच आहे 8 चौ 32 आणि म्हणून काय तर 832 ला जातो, 3 संख्येला जातोय आणि म्हणून काय तर या पूर्ण संख्येला आपण 8ने पूर्ण भाग देईल किंवा मग शेवटी 3 शून्य असायला पाहिजे. अशा वेळेस 8ने भाग जाईल. तर 2 4 आणि 8 यांच्या कसोट्या आहेत ह्या सारख्याच आहेत, त्यामुळे सोबत अभ्यास करायचे आहेत. याच पद्धतीने बघा पुढच्या कसोट्या घेऊ आपण, ते म्हणजे 3 आणि 9ची कसोटी. 3ची कसोटी काय आहे तर जी पण संख्या दिलेली आहे त्या सगळ्या संख्यांची बेरीज करायची, त्या संख्याच्या सगळ्या अंकांची बेरीज करायची. जसं 5 4 9 1 3 किती झाली यांची बेरीज 9 1 10 10 4 14 आणि अजून एक ऍड करतो म्हणजे झाले 15. या सगळ्यांची जर बेरीज जर केला आपण तर काय होणार तर बघा 5 1 6 4 10 10 11 11 3 14 आणि 1 15. या सगळ्यांची बेरीज किती होणार तर 15. आणि जर या बेरजेला जर भाग जात असेल तर 5 4 1 3 1 ही संख्या होती ना, तर या संख्येला सुद्धा काय तर 3ने पूर्ण भाग जाणार आहे. काय केलं आपण तर त्या संख्याच्या सगळ्या अंकांची बेरीज करा आणि बेरजेला जर भाग जात असेल तर 3ने पूर्ण भाग जाईल. त्याच पद्धतीने 9ची कसोटी काय सारखीच कसोटी आहे, फक्त यामध्ये त्या बेरजेला 9ने भाग जायला पाहिजे. 3च्या कसोटीत 3ने भाग जायला पाहिजे, 9च्या कसोटीत 9ने भाग जायला पाहिजे. बघा यांची बेरीज जर केलं तर किती येणार 5 आणि 1 4 सॉरी 5 आणि 1 6 6 आणि 4 9 5 आणि 1 6 6 आणि 4 10 10 आणि 1 11 12 12 आणि 3 15 15 आणि 3 18. या सगळ्यांची बेरीज किती होत आहे तर 18. 18ला 9ने भाग जातो आणि म्हणून या दिलेल्या संख्येला सुद्धा काय तर 9ने पूर्ण भाग जाणार आहे. तीन आणि 9 याची कसोटी झाल्यानंतर बघा अजून एक 5 आणि 10ची कसोटी आहे. 5ची कसोटी काय आहे जर तुम्ही 5चा पाढा जर बघितला तर त्याच्या एकक स्थानी जर बघा 5 10 15 20 25 हा झाला 5चा पाढा. इथं जर नोटीस जर केलं तुम्ही तर इथं फक्त 5 किंवा 0च येत आहे, याच्या दुसरा कोणतीही संख्या येत नाही आहेत. आणि म्हणून लक्षात ठेवा की एकक स्थानी 5 किंवा 0 असेल तर त्या संख्येला 5ने नक्की भाग जाईल. त्याच पद्धतीने 10चा पाढा लिहिला तर 10 20 30 40 50 ह्या संख्या येणार. याच्या एकक स्थानी जर बघितलं तर काय आहे 0 आहे आणि म्हणून 10ची कसोटी काय लक्षात ठेवायचं की एकक स्थानी 0 आहे म्हणजे त्या संख्येला 10ने नक्की भाग जाणार आहे. त्यानंतर बघा काही ज्या संख्या असतात ज्यांच्या कसोट्या आपल्याला माहित नसतात, जसं 6ची कसोटी आहे, ही कसोटी आपल्याला माहित नाहीये, तर मग अशा वेळेस काय करायचे तर याचे अवयव काढायचे. अवयव कोणते काढायचे की ज्या सहमूळ संख्या आहेत. सहमूळचा कॉन्सेप्ट मगाशी सांगितलाय मी तुम्हाला की सहमूळ संख्या म्हणजेच काय की ज्यांच्यामध्ये सामायिक अवयव हा एकच असायला पाहिजे, तर अशा वेळेस त्या संख्यांना आपण सहमूळ संख्या म्हणतो.
तर याचे जर अवयव जर काढले तर ते काय तर 2 आणि 3 आहे. आणि मग एखाद्या संख्येला 6 ने भाग जातो की नाही हे कसं ठरवायचंय? तर ज्या संख्येला 2 आणि 3 ने पूर्ण भाग जात असेल त्या संख्येला 6 ने पण पूर्ण भाग जाईल. जसं 5 4 1 3 2 किती झाले याची बेरीज? 5 6 आणि 4 10, 10 आणि 1 11, 11 आणि 3 14, 14 आणि 2 पण या 3च्या जागी 2 घेऊ. 6 आणि 4 10, 11, 11 आणि 4 15. हा ठीक आहे. आता 15ला या सगळ्यांची बेरीज आली किती? तर 15. 15ला 3 ने भाग जातो म्हणजे 3ची कसोटी लागू होत आहे. त्यासोबतच 2 ने पण भाग जातो कारण एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एक संख्या असेल तर भाग जाणार आहे. आणि इथं 2 आहे म्हणजे याला 2 ने पण भाग जाणारच आहे. आणि जर असे 2 आणि 3 सहमूळ संख्यांनी जर भाग जात असेल तर 6 ने पण काय होणार? तर पूर्ण भाग जाणार आहे. मग कोणत्याही संख्या असू द्या, किती मोठी संख्या असू द्या, त्याच्या सहमूळ संख्या असणारे अवयव काढायचे आहेत. बघा पुढचा प्रश्न काय दिलाय? जर 6pq5 या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातोय? तर 3 आणि 5 ने या दोन्ही संख्येने भाग जातोय. दोन्ही संख्येने भाग जातोय. तर अशा वेळेस p आणि q जागी कोणत्या संख्या येणार? आता 6pq5 ही संख्या आहे ना आणि 3 आणि 5 ने भाग जायला पाहिजे. बघा 3 ची कसोटी काय? सगळ्या संख्यांची बेरीज करा आणि बेरजेला भाग जात असेल तर संख्येला भाग जाईल. 5 ची कसोटी काय? एकच स्थानी 0 किंवा 5 असायला पाहिजे तर भाग जातो. इथं ऑलरेडी एकक स्थानी 5 आहे म्हणजे या p आणि q च्या जागी तुम्ही कोणताही ऑप्शन ठेवा तर 5 ने भाग जाणार आहे. त्यामुळे 5 ची कसोटी लावायची तर गरज नाही कारण की ते भाग जाईलच. राहिलं काय? तर 3 ची कसोटी. आता मी एक एक पर्याय ठेवतोय तर बघा पहिला पर्याय जर ठेवला तर काय तयार होईल? 5 आणि 9 ठेवा. तर इथं 5, इथं 9, इथं 5. आता या सगळ्यांची बेरीज जर केलं तर किती येणार? 6 5 11, 11 आणि 9 20, 20 आणि 5 25. 25ला 3 ने भाग जात नाही त्यामुळे हा पर्याय तर येणार नाही. जर 9 आणि 5 जर ठेवलं तरी पण बेरीज 5 25च येणार आहे. फक्त या संख्या तर एकमेकांच्या जागी बदललेल्या आहेत. ठीक आहे. त्यामुळे हा पण पर्याय येणार नाही आहे. 5 आणि 7 जर ठेवलं तर बघा आन्सर किती येणार? 6 5 7 5 यांची जर बेरीज केली तर किती येणार? 6 5 11, 11 आणि 7 18, 18 आणि 5 23 होत आहेत आणि 23ला 3 ने भाग जात नाही त्यामुळे हा सुद्धा पर्याय येणार नाही. मग आता राहिले काय? शेवटचा पर्याय 9 आणि 7 म्हणजे या ठिकाणी या 5च्या जागी येणार 9. बेरीज जर केलं तर किती येणार? 9 आणि 6 15, 15 आणि 7 22, 22 आणि 5 27. 27ला 3 ने भाग जातो आणि म्हणून काय तर या संख्येला पण 3 ने भाग जाईल आणि म्हणून p आणि q च्या जागी ऍक्च्युअली ज्या संख्या असणार आहेत त्या कोणत्या? तर ऑप्शन पैकी जर बघितलं तर त्या कोणत्या असणार? 9 आणि 7. असंच बघा पुढचा एक प्रश्न आहे. इथं संख्या दिली आहे तुम्हाला 4 2 6 6 a आणि b या संख्येला तुम्हाला 45 ने पूर्ण भाग जायला पाहिजे. तर मग अशा वेळेस a आणि b च्या जागी कोणती संख्या येईल? बघा आताच काय सांगितलं मी की 45 ची कसोटी तर आपल्याकडे नाहीये. तर मग अशा वेळेस काय करायचं? सहमूळ संख्या काढायचे अवयव बघा कोणते आहेत? दोन संख्या बघा कोणत्या तशा? 45 चे जर अवयव जर काढलेत बघा सहमूळ कोणत्या? जर मी 3 गुणाकारामध्ये जर 15 जर कन्सिडर केलं तर यामध्ये 3 दोघांमध्ये पण कॉमन आहे. दोघांना पण 3 ने भाग जातो. त्यामुळे हा तर बरोबर नाहीये. मग दुसरा पर्याय काय आहे? 5 गुणाकारामध्ये 9 करा. हे दोन्ही पण एकमेकांना सहमूळ आहेत. कारण यांच्यामध्ये जो कॉमन आहे सामायिक आहे तो फक्त एकच आहे. या व्यतिरिक्त दुसरं कोणतंही नाहीये. आणि म्हणून अवयव घेताना कोणते घ्यायचे? तर ते 5 आणि 9 घ्यायचे आहेत. आता ज्या संख्येला बघा 45 चा पूर्ण भाग जायला पाहिजे ही जर कंडिशन असेल तर त्याला 5 ची कसोटी आणि 9 ची कसोटी पूर्ण लागायला पाहिजे. तरच ते पॉसिबल आहे. तर काय होणार? तर त्या संख्येला 45 ने भाग जाईल. मग आता 5 आणि 9 ची कसोटी बघा. 5 आणि 9च्या कसोटीसाठी जर मी 1 आणि 7 जर ठेवलं तर इथं 7 येतंय एकक स्थानी त्यामुळे 5 ने तर भाग जाणार नाही त्यामुळे हा पर्याय येणार नाही. 9 आणि 0 जर ठेवलं तर काय होणार बघा इथं? 9 आणि 0 एकक स्थानी 0 आहे त्यामुळे पॉसिबिलिटी आहे की हा आन्सर असू शकतो. पण त्यासाठी मला परत 9 ची कसोटी पण एकदा चेक करून बघावी लागेल. संख्या काय तयार होते? 4 2 6 6 9 0 आणि या सगळ्यांची बेरीज करा. बेरजेला 9 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 9 ने भाग जाईल. किती येणार बेरीज? 4 आणि 2 6, 6 आणि 6 12, 12 आणि 6 18, 18 आणि 9 ते होणार किती? तर 27 होणार आहे. 18 आणि 9 27. 27ला 9 ने भाग जातो आणि म्हणून काय होणार? तर या संख्येला पण 9 ने भाग जाईल आणि म्हणून याचा आपला योग्य उत्तर आहे तो कोणता? तर 9 आणि 0 आहे. ठीक आहे. हा पर्याय तर येणार नाही कारण एकक स्थानी इथं 6 येणार. पर्याय 1 किंवा 2 एक तर येतच नाही त्यामुळे हा सुद्धा येणार नाही. इथं योग्य जो आन्सर आहे तो आहे आपला किती? तर 9 आणि 0 म्हणजे दुसरा जो पर्याय आहे तो.
पुढचा प्रश्न बघू आपण. 4 8 6 4 गुणाकारामध्ये 9p2 या ठिकाणी आता पीच्या जागी कोणती संख्या येईल आणि भाग कशाने द्यायचे आपल्याला 12ने. परत बघा इथं गुणाकार आलाय आणि 12ची कसोटी आपल्याकडे नाहीये, तर मग अशा वेळेस काय करतो आपण जनरली, तर इथं भाग देण्याचा प्रयत्न करतो. परत भाग देताना काय करायचंय तुम्हाला, कोणताही गुणाकार लिहिला तरी चालेल, 2 गुणाकार 6 लिहा किंवा 3 गुणा 4 लिहा. मी सजेस्ट करणार की सहमूळ संख्या असायला पाहिजे. जसं 12चे अवयव काढलेत आपण 3 आणि 4, 2 आणि 6 पण आहे, त्यामुळे पण त्यामध्ये ऍक्च्युली आहे काय तर सामायिक अवयव. 2 आणि 6 मध्ये 2 सामायिक आहे आणि म्हणून 3 आणि 4 हे दोन्ही एकमेकांना काय तर सामायिक सहमूळ संख्या आहे, त्यामुळे आपण अवयव कोणते कन्सिडर करणार तर 3 आणि 4. बघा आता भाग देताना या पहिल्या संख्येला 3 ने भाग जात असेल तर या दुसऱ्या संख्येला मग 4 ने द्यावा लागेल, किंवा मग 4 ने याला जात असेल तर 3 ने या संख्येला द्यावा लागेल. तरच काय असणार की हा जो गुणाकार दिलेला आहे त्या संख्येला 12 ने पूर्ण भाग जाईल. बघा कोणत्या संख्येने भाग जातो, आपल्याला 3 ची कसोटी माहित आहे की 3च्या कसोटीसाठी आपल्याला बेरीज करावी लागते आणि बेरजेला जर भाग जात असेल 3 ने तर दिलेल्या संख्येला 3 ने पूर्ण भाग जाईल. या पहिल्या संख्येचं बघा 8 आणि 4 12, 12 आणि 6 18, 18 आणि 4 22, 22 ला 3 ने भाग जात नाही, त्यामुळे 4864 ला 3 ने भाग जाणार नाही. मग राहिले काय तर 4 ने 8464 मध्ये 64 एकक शेवटचे दोन संख्या आहेत, त्यामुळे 64 ला 4 ने भाग जातो, 64, त्यामुळे या 4चा भाग आपल्याला इथं द्यावं लागेल. भाग जाईल किती आपल्याला भागाकार करायची गरज नाही, आपल्याला फक्त पीच्या जागी कोणती संख्या येणार तेवढंच काढायचे. मग आता राहिले काय 9p2, तर पीच्या जागी कोणती संख्या येईल, तर इथं आता 9p2 ला 3 ने भाग जायला पाहिजे. बघा आता एक एक संख्या ठेवा, 2 जर ठेवलं तर काय होणार, तर संख्या होणार 9 2 2. बेरीज बघा 3 ने भाग जाते का, 9 आणि 2 11, 11 आणि 2 13, त्यामुळे हा पर्याय तर येणार नाही. 5 जर ठेवलं तर इथं किती येणार, 9 आणि 5 14, 14 आणि 2 16, 16 ला 3 ने जात नाही, त्यामुळे हा सुद्धा येणार नाही. मग या 5च्या जागी आपण जर 1 जर ठेवलं तर किती येणार, 9 आणि 1 10, 10 आणि 2 12, 12 ला 3 ने भाग जातो आणि म्हणून इथं काय तर राईट आन्सर असणार आहे तो 1. त्यामुळे इथं जर आपण 9 1 2 जर ठेवलं तर इथं पूर्ण भाग जाणार आहे, त्यामुळे इथं योग्य आन्सर असणार काय तर 1 असणार आहे. ठीक आहे, तर आता हे आपण 3 प्रश्न घेतले कशावर, तर ज्या कसोटी आहेत कसोटीवर 3 प्रश्न गेले, तिन्ही प्रश्न वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. एकदा रिवाइज करा, तुमचे कॉन्सेप्ट चांगले क्लिअर होतील. त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे घातांकाचे नियम. बघा घातांकाचे नियम, घातांक म्हणजे काय की एखाद्या संख्येला त्याच्या वर जो लिहिला जातो संख्या त्याला घातांक म्हटलं. याचा अर्थ काय होतं, सपोज 2 आहे, 2चा वर जर 3 लिहिलेला आहे, ठीक आहे, याला घातांक म्हणतात आणि याला पाया म्हणतात. ठीक आहे, तर याचा अर्थ काय, याचा अर्थ होतो काय तर 2 आहे हा आपल्याला त्याचा 3 वेळा गुणाकार करावा लागणार आहे. ठीक आहे, 2चा घातांक 4 असता तर मग आपल्याला 2 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 2 असा 4 वेळा लिहावं लागलं असतं. ठीक आहे, तर आता याचे काही नियम आहेत बघा. पहिला नियम आहे ए चा घातांक m गुणाकारामध्ये ए चा घातांक n. या ठिकाणी पाया जर सारखा असेल तर तुम्हाला काय करायचं तर घातांकाची बेरीज करायची आहे. त्याच पद्धतीने पाया जर सारखा असेल आणि भागाकार जर दिला असेल तर मग अशा वेळेस तुम्हाला घातांकाची वजाबाकी करायची आहे. नेक्स्ट पुढे काय दिले, ए चा घातांक m आहे आणि त्याचा घातांक n आहे, म्हणजे सपोज 2 चा घातांक 3 आणि यांचा घातांक परत 4 आहे, तर मग अशा वेळेस काय करायचं तर या 3 आणि 4 चा गुणाकार करा, म्हणजे 2 चा घातांक 4 त्रिक 12, म्हणजे हे 2 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 2 असे 12 वेळा लिहावे लागतील. तर a रेस टू द पॉवर m रेस टू द पॉवर n याचा अर्थ काय होतो, a रेस टू द पॉवर m इंटू n, a चा घातांक m गुणाकारामध्ये n करायचा. पुढचा आहे की a चा घातांक मायनस m आहे, म्हणजेच 2 चा घातांक समजा -3 आहे, तर याला तुम्हाला लिहिताना 1/2 चा घातांक 3 असं सुद्धा लिहिता येईल. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. किंवा a चा घातांक m आहे तर याला लिहिताना a चा घातांक a टू द पॉवर -m असं सुद्धा लिहिता येणार आहे. a चा घातांक जर m आहे तर याला लिहिताना 1/a चा घातांक -m असं सुद्धा लिहिता येईल. पाचवा नियम काय आहे तर बघा, a चा घातांक m आहे इज इक्वल टू a चा घातांक n आहे, तर अशा वेळेस m आणि n ह्या दोन्ही संख्या सारख्या असतात. सहावा नियम आहे तो आहे a चा घातांक m गुणाकारामध्ये b चा घातांक m. या ठिकाणी आता पाया सारखा नाहीये, घातांक सारखा आहे, तर मग अशा वेळेस पायांचा गुणाकार करायचा. बघा या दोघांमध्ये जनरली कन्फ्यूज होतात, पहिला आणि जो सहावा आहे यामध्ये बरेच जण कन्फ्यूज होतात. आहे काय तर इथं पाया सारखा आहे पण इथं घातांक सारखा आहे. जर घातांक सारखा असेल तर पायाचा गुणाकार करायचा आणि घातांक जो सारखा आहे तोच द्यायचा, बघा 6व्या नियमामध्ये. पण जर पाया जर सारखा असेल तर अशा वेळेस घातांकाची बेरीज करायची आहे.
नेक्स्ट आहे की कोणत्याही संख्येचा घातांक जर शून्य शून्य असेल तर नेहमी आन्सर हा एक असणार आहे. कोणतीही संख्या घ्या, जर 2 चा घातांक शून्य आहे तर आन्सर 1, 3 चा घातांक शून्य आहे तर आन्सर काय येणार 1, 4 चा घातांक शून्य आहे किंवा कोणतीही मोठी संख्या आहे आणि याचा घातांक जर शून्य आहे तर आन्सर नेहमी येणार आहे तो एकच येणार आहे. त्याच पद्धतीने कोणत्याही संख्येचा घातांक जर 1 असेल तर अशा वेळेस आन्सर नेहमी ती संख्या येत असते. म्हणजे कोणतीही संख्या जर घेतलं आणि त्याचा घातांक नेहमी 1 आहे तर अशा वेळेस काय तर आन्सर नेहमी तीच संख्या असणार आहे. जसं 151 एक्झाम्पल घेतलंय मी, किंवा दुसरी कोणतीही संख्या घ्या, त्याचा घातांक 1 आहे तर नेहमी काय असणार तर आन्सर तीच संख्या असणार आहे. याच घातांकाचा नियम घातांकाचे नियम आहे त्याचा यूज करून उपयोग करून आपण काही पुढे प्रश्न पण घेणार आहोत. पुढे आहे बघा की युनिट प्लेसवर कोणती संख्या येणार, हे पण घातांकाशी संबंधित आहेत. जर एखाद्या संख्येच्या एकक स्थानी जर 0, 1, 5, 6 ह्या जर संख्या असतील तर लक्षात ठेवा की अनुक्रमे त्या संख्या येतात. एक्झाम्पल घेऊ आपण की एक जर समजा संख्या आहे जशी हे 3, 4, 6, ठीक आहे, ही एवढी मोठी संख्या आहे आणि याचा घातांक जर मी सपोज काहीतरी 24 लिहितोय तर अशा वेळेस आपल्याला प्रश्न काय विचारला जातं की हा जो काही आन्सर येणार आहे, जो काही उत्तर येणार आहे त्याच्या एकक स्थानी नेमकी कोणती संख्या असेल. तर इथं जर 6 असेल ना तर इथं पण नेहमी काय येणार तर 6 असणार. 5 असेल तर तो 5च असणार आहे. इथं 1 असेल तर 1 असेल, 0 असेल तर 0. म्हणजे एकक स्थानी काय आहे तेच बघायचे आणि तो इथे लिहायचे. ते फक्त लक्षात ठेवा या 4च संख्यासाठी हा नियम लागू होणार आहे. इथं जर 5 असतं तर इथं 5 आलं असतं, इथं जर 1 असतं तर या ठिकाणी पण 1च आलं असतं, इथं जर 0 असतं तर इथं पण 0च आलं असतं. घातांक किती मोठा असला किती छोटा असला तरी पण फरक पडणार नाही आहे. त्याच पद्धतीने दुसरा नियम काय आहे तर 4 आणि 9 जर एकक स्थानी असेल तर मग काय होणार तर अशा वेळेस तुम्हाला घातांक बघायचे विषम आहे की सम आहे. बघा आता यामध्ये मी तुम्हाला सांगतो सोपं एक चार्ट आपण तयार करून घेऊ म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला किंवा नोट्स करायला फार सोपं जाईल. एकक स्थानी काय आहे ते आपल्याला चेक करायचंय, 4 आहे की 9 आहे आणि अशा वेळेस घातांक हा विषम आहे की सम आहे हा तुम्हाला चेक करायचा आहे. बघा विषम घातांकासाठी 4 आणि 9 आणि सम घातांकासाठी 6 आणि 1. एकक स्थानी बघा 4 किंवा 9 पैकी कुठली तरी एक संख्या असेल, जसं मी कन्सिडर करतोय की 24 आहे आणि त्याचा घातांक घेऊ आपण की 23 आहे. तर मग अशा वेळेस बघा एकक स्थानी काय आहे तर 24 आहे आणि घातांक हा विषम आहे, 23 ही विषम संख्या आहे. त्यामुळे एकक स्थानी 4 आणि घातांक विषम संख्या आहे. तर मग अशा वेळेस जो आन्सर येणार आहे तो या संख्येच्या एकक स्थानी येणार, तो किती येणार तर तो 4 येणार आहे. परत एकदा बघा एकक स्थानी 24, ठीक आहे, म्हणजेच एकक स्थानी 4 आहे आणि घातांक 23 म्हणजेच काय तर विषम संख्या आहे. तर अशा वेळेस 4 आणि विषम आन्सर येणार 4. त्यामुळे इथं आन्सर लिहिताना काय येणार तर तो 4 येणार आहे. त्याच पद्धतीने दुसरा अजून एखादी एक्झाम्पल घेऊ. जर एकक स्थानी 9 आहे, आपण घेऊ 29 आणि घातांक घेऊ आपण 28 आहे. तर अशा वेळेस या एकक स्थानी कोणती संख्या येणार बघा एकक स्थानी इथं 9 आहे, घातांक तो सम आहे, घातांक सम आहे. तर मग अशा वेळेस आन्सर येणार तो किती येणार तर इथं 1 येणार आहे. आय होप हा दुसरा रूल आहे तो क्लिअर असणार. नियम लक्षात ठेवताना लक्षात ठेवा की तुम्हाला प्रॅक्टिस करा, रॅन्डमली कोणतेही एक्झाम्पल्स घ्या म्हणजेच तुम्हाला चांगली प्रॅक्टिस होईल. नेक्स्ट पुढचा जो ग्रुप आहे आता उरलेल्या संख्या त्या म्हणजे कोणत्या तर 2, 3, 7 आणि 8. ठीक आहे, या संख्या जर एकक स्थानी असेल तर अशा वेळेस काय असणार आहे, कोणती संख्या असेल. एक एक्झाम्पल घेऊ 23 याचा घातांक घेऊ आपण 552 आहे म्हणून. ठीक आहे 552 एकांवर आपण हा घेऊ आपण 53 23 आणि त्याचा घातांक आहे किती तर 553. तर मग अशा वेळेस याच्या एकक स्थानी कोणती संख्या येईल ते कसं काढायचं तर बघा फर्स्ट ऑफ ऑल जो पाया आहे तो या ग्रुपपैकी एक त्याचा एकक स्थानी संख्या आहे म्हणजे जसं 3 आहे तर या ग्रुपपैकी आहे. तर मग अशा वेळेस या ग्रुपपैकी जर एक संख्या असेल तर काय करायचं तुम्हाला जो घातांक दिलेला आहे त्याला नेहमी तुम्हाला 4 ने भाग द्यायचे, नेहमी 4 ने भाग द्यायचे. आता जर मी 4 ने भाग दिला तर बघा काय होते 4 1 4 एक उरणार इथं 5 येईल 4 त्रिक 12 3 3 8 चौ 32 आणि एक बाकी उरणार. ठीक आहे आता या ठिकाणी राहिले काय तर एक बाकी उरलाय 138 चा भाग गेलाय. ठीक आहे एक जो बाकी उरलाय ना तोच काय करायचंय तुम्हाला तर हा जो 23 आपण घेतलेला होता तर या 553 जागी फक्त 1 लिहायचा आहे. मग आता 23 चा घातांक 1 म्हणजेच काय येणार आन्सर तर 3 आणि म्हणून याचा फायनल आन्सर काय येणार तर तो 3 येणार. काय केलंय आपण जो बाकी उरलाय ना तोच आपण त्या संख्येचा घातांक घेतलाय. आता जर आपण 4 ने भाग देत असेल तर बाकी काय काय उरू शकतं एक तर 0 उरेल म्हणजे जर पूर्ण भाग जात असेल तर 0 उरणार, 1 उरणार, 2 उरणार किंवा 3 उरणार आहे.
4 तर उरू शकत नाही, कारण 4 उरलं म्हणजे परत भाग द्यावाच लागेल किंवा आपला भागाकार चुकलेला आहे. त्यामुळे या संख्यापैकी कोणता तरी एक भाग जाईल. मग बाकी जर उरत असेल 1 2 3, या 3 पैकी कोणती एक संख्या उरत असेल तर ती काय करायची, तर इथं घातांक घ्यायचे. जसं आपण 1 बाकी उरलाय ना, तर 1 घेतलाय तो घातांक. 2 उरले असते तर या 1च्या जागी आपण 2 घेतलं असतं. ठीक आहे. पण जर 0 जर उरत असेल, जसं एक एक्झाम्पल घेऊ आपण, या 553 जागी 552 घेऊ. तर मग अशा वेळेस काय होणार, तर परत 552 ला आपण एकक स्थानी 3 असल्यामुळे काय करणार, तर आपण आता इथं मग परत 4 ने भाग देऊ. 4 1 4, 1 5, 4 3 12, 3 2 आणि 8 चौ 32 आणि बाकी 0 उरलं. आणि जर असा जर 0 उरत असेल तर काय करायचंय तुम्हाला, हा जो 23 आहे 23 चा घातांक तुम्हाला 4 घ्यायचा आहे, 0 घ्यायचा नाही आहे. आणि मग 23 चा घातांक जर 4 घेतलं तर याचा अर्थ काय, तर 23 गुणाकारामध्ये 23 गुणाकारामध्ये 23 गुणाकारामध्ये 23, मग 3 गुणाकारामध्ये 3 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81, मग परत यांच्या गुणाकाराच्या एकक स्थानी 1 येईल. त्यामुळे इथं सुद्धा आन्सर काय येणार, तर तो 1 येणार आहे. आय होप की हे तिन्ही जे ग्रुप आहेत ते लक्षात आले असणार. परत सांगतोय की एक्झाम्पल कन्सिडर करूनच हे रूल समजून घ्या, तरच ते चांगले समजतील तुम्हाला. बघा, याचाच बेसिसवर काही पुढे प्रश्न दिलेले आहेत. इथं एकक स्थानी आहे किती, तर 4. ठीक आहे. हा गुणाकार करायचा आणि या गुणाकाराच्या एकक स्थानचा अंक काढायचा आहे. ठीक आहे. आता प्रत्येक जो संख्या आहे त्याच्या एकक स्थानी कोणती संख्या येईल ते आपण काढून घेऊ. म्हणजे गुणाकाराच्या एकक स्थानी कोणतं येणार ते काढता येईल. 324 त्याचा घातांक आहे 29. 324 म्हणजे इथं एकक स्थानी 4 आहे, म्हणजे या दुसऱ्या ग्रुप मधला आहे. दुसऱ्या ग्रुपमध्ये असेल तर आपल्याला बघायचंय की नेमकं घातांक हा सम आहे की विषम आहे. ठीक आहे. इथं घातांक आहे तो विषम आहे, आणि विषम जर असेल तर अशा वेळेस 4 साठी 4 घ्यायचा आणि 9 साठी 9 घ्यायचंय. इथं 4 आहे त्यामुळे या 4 साठी तुम्हाला घ्यायचंय किती, तर 4. त्यामुळे याच्या एकक स्थानी तर 4 येईल, हे तर फिक्स झालं. या 6च्या एकक स्थानी 6 येईल, कारण तो पहिल्या ग्रुपमध्ये यापैकी आहे, आणि पहिल्या ग्रुपमध्ये जो एकक स्थानी अंक असतो तोच काय, तर त्याचा एकक स्थानी येतो. मग घातांक किती असेल तरी पण काही फरक पडणार नाही. त्याच पद्धतीने इथं 7 आहे आणि 7 हा तिसऱ्या ग्रुप मधला आहे, तर आपल्याला काय करावं लागेल, तर या 121 ला 4 ने भाग द्यावा लागेल. तर इथं 4 त्रिक 12, 0 1, 0 चा भाग दिला तर इथं 0 आणि 1 बाकी उरणार आहे. तर मग काय करतो आपण, या 1127 चा घातांक जो बाकी उरतोय ना तो घेतोय, आणि तो जर घेतला तर इथं 7 चा घातांक 1 म्हणजेच आन्सर येणार 7. त्यामुळे इथं येईल किती, तर 7 येईल. आता हे प्रत्येक संख्याच्या एकक स्थानी तर आपण लिहून काढलं की नेमकी कोणती संख्या येईल. आता फक्त राहिले काय, तर गुणाकार करा. हा जर गुणाकार केला तर काय येणार बघा, 7 सक 42, 42 म्हणजे इथे येणार एकक स्थानी 2 आणि याचे 4, मग यांचा जर गुणाकार 4 दुने 8, तर याच्या एकक स्थानी जो आन्सर येणार तो किती येणार, तर तो 8 येणार आहे. त्याच पद्धतीने पुढचा एक एक्झाम्पल आहे बघा. इथं आता बेरीज दिलेली आहे आणि एकक स्थानचा अंक काढायचे. परत इथं 5 आहे, मग घातांक काही असेल तरी पण याच्या एकक स्थानी 5च येतो. त्याच पद्धतीने दुसरी संख्या आहे, त्याच्या एकक स्थानी 1 आहे आणि त्याच्या एकक स्थानी जर 1 असेल एखाद्या एका संख्येचा एकक स्थानी, तर मग अशा वेळेस घातांक किती असेल तरी पण आन्सर एकच येतो. आणि जर संख्या जर 2 आहे आणि त्याचा घातांक जर 17 दिलाय, तर मग अशा वेळेस आपल्याला काय करायचंय, तो तिसऱ्या ग्रुपमध्ये आहे, त्यामुळे जो घातांक आहे त्याला आपल्याला 4 ने भाग द्यायचे. त्यामुळे 17 ला 4 ने भाग द्यावा लागेल, तर 4 चौ 16, बाकी 1 उरणार आहे. त्यामुळे आपण काय करणार, तर या 2 चा घातांक 1 लिहू. 2 चा घातांक 1 म्हणजे आन्सर काय येणार, तर 2. आणि मग अशा वेळेस यांची जर बेरीज केलं तर 5 अधिक 1 6, 6 आणि 2 काय होणार, तर 8. या संख्येचा किंवा ही बेरीज केल्यानंतर जो एकक स्थानी अंक येणार आहे तो असणार आहे 8. नेक्स्ट, घातांकाचे नियम आपण मगाशी बघितलेत, त्याचा उपयोग करून आता काही प्रश्न आपण सॉल्व्ह करणार. बघा, 3 चा घातांक आहे 5, भागाकारामध्ये 3 चा घातांक आहे 5, भागाकारामध्ये 3 चा घातांक 2 आणि त्याच्यातून मग 27 वजा करायचे. तर मगाशी जे नियम सांगितले त्यांचाच यूज करून आपल्याला आता हे प्रश्न सॉल्व्ह करायचे. सगळ्यात आधी हा भागाकार करा. याला मला असं सुद्धा लिहिता येईल, आणि मगाशी रूल बघितला आपण पहिलाच, तो म्हणजेच काय, तर हा असा नियम होता बघा, घातांक जर सारखा असेल, पाया जर सारखा असेल तर घातांकाची आपल्याला वजाबाकी करायची असते. आणि म्हणून आपण इथं काय करणार, तर तो पाया तसाच लिहिला, 5 मधून 2 गेले तर काय लिहिणार आपण, 3. मग 3 चा क्यूब, 3 गुणाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये 3, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, म्हणजे हा किती आला, तर 27 येणार. याचा अर्थ काय, तर याला लिहिताना मला असं लिहिता येईल -27, आणि मग 3 चा क्यूब म्हणजे काय, तर तो 27 वजा 27, आन्सर येणार तो किती, तर
0 येणार आहे. तर बघा बेसिक जे नियम होते मगाशी जे 7-8 नियम सांगितले घातांकाचे त्याचाच यूज करून हे सॉल्व्ह करायचे आहेत. नेक्स्ट पुढे बघा आता a चा घातांक m आणि त्याचा घातांक जर n असेल तर अशा वेळेस आपण केलं होतं a⁻m × n या दोघांचा गुणाकार करायचा आहे. इथं तेच दिलेले आहेत या तिन्ही याच्यामध्ये. बघा या पहिल्या संख्येमध्ये 5 चा घातांक 3 आहे आणि त्याचा घातांक 4 आहे. तर मग अशा वेळेस काय करणार आपण 3 आणि 4 चा गुणाकार 12 भागाकारामध्ये इथं 2 आणि 3 चा गुणाकार म्हणजे 6 गुणाकारामध्ये इथं 8 आणि 0 चा गुणाकार 0. ठीक आहे. नेक्स्ट आता याला आधी सॉल्व्ह करू आणि मग त्यानंतर मग हा गुणाकार सॉल्व्ह करू. बघा आता वजाबाकी जर सॉल्व्ह करायचे पायासारखा आहे तर काय करणार आपण जो घातांक आहे त्याची वजाबाकी करतो म्हणजे 12 तून 6 गेले 6 आणि कोणत्याही संख्येचा घातांक जर 0 असेल तर नेहमी आन्सर तो एकच येतो. त्यामुळे आपण डायरेक्ट 1 लिहिलं तरी पण चालेल गुणाकार काही करायची गरज नाही. त्यामुळे 5 चा घातांक 6 हा काय असेल तर त्याचा फायनल आन्सर असणार आहे. त्यानंतर बघा वर्ग आणि वर्गमूळ स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट. वर्ग संख्या मगाशी घेतल्या आपण ज्याला आपण चौरस संख्या पण म्हटलं होतं त्यालाच वर्ग संख्या सुद्धा म्हटलं जातं. एखाद्या संख्येला त्याच संख्येने जर गुणाकार केल्यास जी संख्या तयार होते त्यालाच आपण काय म्हणतो तर वर्ग म्हणतो. एक्झाम्पल दिले जसं 4 आहे 4 म्हणजेच काय जो 2 चा वर्ग आहे म्हणजे 2 गुणाकारामध्ये 2. 9 आहे जर 3 चा वर्ग आहे 3 गुणाकारामध्ये 3 तर 4 गुणाकारामध्ये 4 16 5 गुणाकार 5 म्हणजे 25. ह्या सगळ्या काय तर वर्ग संख्या आहे. आणि जर तुम्ही अशा जर वर्ग संख्या लिहिल्यात तर बघा त्यांच्या एकक स्थानी ह्या संख्या कधीच येत नाही. 2 3 7 8 म्हणजे पर्यायामध्ये जर दिलं असेल प्रश्न जर विचारला असेल की खालीलपैकी वर्गसंख्या कोणती नाही आहे आणि त्यापैकी जर एकक स्थानी ह्या जर संख्या असेल तर ती संख्या काय तर वर्गसंख्या असणार नाही. वर्ग संख्येच्या एकक स्थानी 5 असल्यास नेहमी काय तर त्यासोबतच काय असणार तर 2 असणार. म्हणजे जर आयोगाने जर दिलेलं आहे पेपरमध्ये आलेलं आहे की खालील संख्या ही वर्गसंख्या आहे वर्गसंख्या आहे की नाही तर अशा वेळेस त्या वर्गसंख्येच्या जर एकक स्थानी जर 5 असेल आणि ही जर वर्गसंख्या असेल तर त्याच्या एकक स्थानी इथं 2 असायलाच पाहिजे. म्हणजे जर अशा जर काही जर पर्याय दिलेले आहेत बघा असं जर दिलेले आहेत हे जर 4 पर्याय दिलेत आणि तुम्हाला जर विचारले की खालीलपैकी वर्गसंख्या कोणती आहे तर लक्षात घ्या की एकक स्थानी 5 आहे तर वर्गसंख्या आहे तर त्यासोबतच नेहमी 2 असायला पाहिजे. त्यामुळे पहिला पर्याय हा बरोबर असणार आहे. आय होप हा जो पॉइंट आहे तो क्लिअर असणार. त्यासोबतच जो शेवटचा पॉइंट काय बघा पूर्ण वर्गसंख्येच्या शेवटी शून्याची संख्या ही नेहमी समच असते. नेहमी शून्याची संख्या ही समच असणार आहे. एक एक्झाम्पल सोबतच कन्सिडर करू 2 0 4 0 0 0 4 0 0 4 1 1 0 ठीक आहे आणि त्यानंतर मग 4 0 1 0 ठीक आहे. जर आता हे असे 4 पर्याय आहेत तर इथं काय लिहिलंय की शून्याची संख्या ही नेहमी काय तर समच असायला पाहिजे. सम म्हणजेच काय 0 2 4 6 8 हे जर एकक स्थानी असायला पाहिजे. इथं बघा किती आहेत शेवटी 3 आहेत त्यामुळे हा पर्याय येणार नाही. इथं किती आहेत तर 2 आहे त्यामुळे हा येऊ शकतो. इथं 1 आहे इथं 1 आहे त्यामुळे हे दोन्ही पण येणार नाही. त्यामुळे राईट आन्सर काय असेल तर तो 400 असणार आहे. त्यानंतर बघा स्क्वेअर रूट कसं काढायचंय. स्क्वेअर रूट काढण्यासाठी स्क्वेअर रूट म्हणजेच काय वर्गमूळ म्हणजेच काय की जर आपल्याला माहिती आहे ना की 2 गुणाकारामध्ये 2 म्हणजेच होतं काय तर 4 होतं. ही वर्ग आहे पण याचा पासून ही संख्या कशी काढायची म्हणजे 4 ही संख्या कशाचा वर्ग आहे हे कसं काढायचं आणि ज्या संख्येचा वर्ग असतो म्हणजे बेसिकली काढायचं कसं त्यालाच काय म्हणतात तर वर्गमूळ म्हटलं जातं. तर बघा आता वर्गमूळ कसं काढायचं. एखादी संख्या जसं 10 असेल तर 10चा वर्ग काढणं फार सोपी आहे ना. काय येणार तर 10 गुणाकार 10 तो 100 वर असतो. 20 गुणाकारामध्ये 20 म्हणजेच काय तर याचा वर्ग किती असणार तर तो 400. काय केलं आपण या 2चा 2 गुणाकार 2 4 आणि या 1च्या जागी 2 शून्य लिहा. 2 शून्य असेल याचा वर्ग जर काढायचे तर याच्या जागी 2च्या जागी 4 लिहिलं 2 गुणाकार 4 आणि या 2 शून्याच्या जागी इथं लिहू आपण किती तर 4 शून्य लिहू म्हणजे हा होणार काय त्याचा वर्ग होणार आहे. ठीक आहे. ज्याच्यापासून वर्गमूळ पण काढता येईल 4 शून्य आहे तर 2 शून्य लिहा आणि या 4च्या जागी 2 लिहू. तर असा वर्गमूळ तर याचा काढता येईल ज्याच्या एकक स्थानी किंवा शेवटी समसंख्येनी काय तर शून्य आहेत. पण याच्या व्यतिरिक्त जर दुसऱ्या संख्या असेल तर ते कसे काढता येईल तर ते बघा. जर एकक स्थानी जर 5 असेल तर आपण बघितलं की ऑलरेडी त्याच्यासोबत 2 असतंच म्हणून. जसं हे आहे 1225 ही वर्गसंख्या आहे आणि याचा वर्गमूळ काढायचं म्हणजे ती वर्ग कशाचा आहे ते कसं काढता येईल तर या 25चं घ्यायचे तुम्हाला नेहमी 5 आणि हे जे 12 आहेत त्यापासून तुम्हाला अशा संख्यांचा गुणाकार असायला पाहिजे ज्या लगतच्या असतील.
जसं 12 आहे ना, 12 म्हणजेच काय तर 3 गुणाकारामध्ये 4 या संख्यांचा गुणाकार आहे. मग याच्यापैकी काय करायचंय, जी संख्या लहान आहे ना ती घ्या आणि हे 5. त्यामुळे 35चा वर्ग किती आहे तर तो 1525 आहे. परत एक एक्झाम्पल देतोय मी. 2025 याचा वर्गमूळ काढायचंय. कसं काढता येईल, या 20 पासून 20 कशाचा गुणाकार आहे, 4 गुणाकारामध्ये 5, तर यापैकी लहान संख्या लिहू आपण आणि या 25च्या जागी लिहू आपण 5. तर 45चा वर्ग आहे काय तर 2025 किंवा 2025चा वर्गमूळ काढायचे तर तो मिळाला आपल्याला 45. असंच आता बाकीच्या जर संख्या आहे तर त्यांचा वर्गमूळ कसा काढायचा, दोन एक्झाम्पल इथे दिले बघा. 676 हा वर्ग आहे, याचा वर्गमूळ तुम्हाला काढायचा आहे. तर तो किती असणार आहे. आता 676चा जवळपासचे वर्ग काढून बघा कोणते असणार आहेत. जसं 20चा वर्ग जो आहे आपल्याला माहिती आहे तो 400 आहे. 25चा वर्ग किती येणार तर 5 5 25 आणि 2च्या पुढची संख्या ती म्हणजेच काय तर 6. 30चा वर्ग किती तर ते येणार 3 त्रिक 9 आणि 2 0. बघा आता 676 म्हणजेच काय तर या 2च्या मध्ये असणार आहे. आता जर 76 आहे म्हणजे एकक स्थानी आहे किती तर 6. लक्षात ठेवा की शून्य असेल 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. हा जर शून्य जर एकक स्थानी असेल आणि त्या संख्येत जर तुम्ही वर्ग केला तर नेहमी तो एकक स्थानी शून्यच येतो. 1 चा वर्ग असेल तर तो एकक स्थानी 1च येतो. जर एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 2 असेल आणि त्याचा जर तुम्ही वर्ग केला तर तिथं 4 येतो. तसं इथं 9 येणार, इथं 6 येणार, इथं 5 येईल, इथं 6 येणार आणि इथं 9 येणार. 8 साठी येणार, 8 8 64 म्हणजे 4 येईल, 9 9 81 म्हणजे इथं येणार 1 येणार आहे. बघा यापैकी कोणती दुसरी संख्या येणार नाही. आता 676 आहे हा वर्ग आहे म्हणजे एकक स्थानी 6 आहे. कुठं कुठं पॉसिबल आहे, एक तर हा एक पॉसिबल आहे आणि हा एक पॉसिबल आहे. त्याच्या एकक स्थानी 6 आहे म्हणजे जो आपण वर्गमूळ काढणार आहोत त्याच्या एकक स्थानी 4 किंवा 6 असायला पाहिजे. आणि म्हणून या 25 किंवा 30च्या मध्ये एक संख्या अशी शोधा ज्याच्या एकक स्थानी 4 किंवा 6 असायला पाहिजे. ती पॉसिबल कोणती आहे, 24 किंवा 26. 26 हे 25 आणि 30च्या मध्ये येणार नाही, त्यामुळे राईट आन्सर काय असणार तर 26 असणार आहे. त्यामुळे 676चा वर्गमूळ काढला तर तो किती येणार तर तो 26 असणार आहे. परत एक एक्झाम्पल मी समजून सांगतोय बघा. नऊशे 61 आपण काही वर्ग लिहून घेऊ. बघा 961चा जवळपासचे वर्ग कोणते आहेत. 25चा वर्ग आहे 625, 30चा वर्ग आहे 900, 35चा वर्ग कसा काढायचा तर 5 5 25 आणि 3च्या पुढची संख्या म्हणजे 12, त्यामुळे 4 त्रिक 12 1225. आता 961 काय झालं तर या दोघांमधली संख्या आहे म्हणजे 30 आणि 35 यामध्ये संख्या असणार आहे 961च्या ज्यावेळेस आपण वर्गमूळ काढू. मग आता ती कोणती संख्या असेल तर बघा एकक स्थानी 1 आहे. एकक स्थानी 1 म्हणजे ज्यावेळेस आपण वर्गमूळ काढू तर एकतर 9 असेल किंवा वर्गमूळ काढल्यानंतर एकक स्थानी 1 असणार. मग आता यांच्यामध्ये कोणती आहे, एकतर 31 असणार किंवा मग 39 असणार. पण यांच्यामध्ये 39 तर पॉसिबल नाही, त्यामुळे आन्सर काय आहे, राईट आन्सर आहे काय तो असणार आहे 31 असणार आहे. त्यामुळे 961चा जो वर्गमूळ असेल तो 31 असेल. आय होप तुम्हाला आजचा जो सेशन आहे हा यातले जे सगळे मुद्दे आहेत ते क्लिअर असतील. बघा सगळे बेसिक आहे, त्यामुळे प्रॅक्टिस करताना किंवा समजून घेताना ज्यावेळेस रिवाइज करताना परत तुम्ही काहीतरी एखादी संख्या घ्या आणि त्यानुसारच ते सॉल्व्ह करून बघा. पुढच्या लेक्चरमध्ये पुढच्या सेशनमध्ये आपण परत अजून हाच टॉपिक पुढे कंटिन्यू करणार आहोत, कारण सगळे बेसिक्स क्लिअर व्हायला पाहिजेत. तर आज आपण इथंच हा सेशन थांबवतोय. थँक्यू व्हेरी मच.